ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं प्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेशांच्या या दिव्य स्तोत्रामध्ये दिव्य ग्रंथ असणाऱ्या मुद्गलाच्या पारायणामध्ये काल आपण जनकाचा विचार केला आणि जनकाच्या कथेमध्ये त्रिशिरांचा विषय आल्यानंतर सहज बोलता बोलता त्या ओघात दुर्वेंचा विषय आला आणि दुर्वेचा विषय आल्यानंतर मी शमीमंदार दुर्वेबद्दल बोललो, पण त्या ओघामध्ये मधला एक कथाभाग सुटून गेला आणि म्हणून तेवढा कथाभाग पुन्हा मागे येऊन पाहू आणि मग जनकाच्या कथेला आपण पुढचा विचार करू। मध्ये एक अत्यंत सुंदर कथा आली आहे, तिला मायाकरासुराचा विनाश करणाऱ्या मूषकग शेषात्मज अवताराचा विचार म्हटलाय, जी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीची कथा आहे। भगवंताचा हा अत्यंत सुंदर अवतार झाला, त्याचं वर्णन आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितलं। भगवान ब्रह्मदेव निर्मिती करत बसले आणि सुंदर निर्मिती झाली। स्वतःच्याच निर्मितीचा स्वतःला आनंद येणे याच्यापेक्षा सुंदर आनंद कोणताही नसतो। भगवान ब्रह्मदेवांनी या सृष्टीची अत्यंत सुंदर निर्मिती केली आणि त्या स्वतःच्याच निर्मितीवर ते भाळले। त्यांना स्वतःच्याच निर्मितीचा अत्यंत आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्यांच्या मुखातून आणखीन एक पुरुष बाहेर पडला। हे असे अनेक वर्णनं आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतात की त्यांच्या तोंडातून माणूस जन्माला आला, कानातून जन्माला आला, नाकातून जन्माला आला। तुम्ही म्हणाल असे कुठे जन्माला येतात का? तुमच्या आमच्यापैकी अशी कोणाचाही जन्म होत नसतो। त्याचं उत्तर आहे तुमच्या आमच्यातले कोणी तेवढे मोठे कुठे असतात। आपले नियम जशाला तसे लावण्याची गरज नसते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जी सृष्टी कळते तेवढीच सृष्टी आहे असं मानायचीच गरज नाही। याच्या पलीकडच्या अनेक गोष्टी या विश्वामध्ये आहेत। आपल्या बुद्धीला प्रचंड मर्यादा आहेत, हे आपण वारंवार वेगवेगळ्या उदाहरणातूनही पाहिलं। आणि त्याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराणांनी सांगितल्या त्या त्या तशाला तशा लक्षात ठेवायच्या। आणि त्याच्या पलीकडे कथेचं एक सूत्र सांगितलंय की मनातून निर्माण झाला एवढं म्हटलं तर याचा अर्थ त्यातली ती भावना होती एवढं जर समजून घेतलं तर आणखीन सोपं पडतं। म्हणजे मग तिथे कुठला पुरुषच असायची गरज नाही आहे। तशा पद्धतीचा हा पुरुष जन्माला आला। त्यांनी स्वाभाविक ब्रह्मदेवाने विचारलं तू कोण? तो म्हणाला मला काय माहिती, तुम्ही जन्माला घातले, तुम्ही मला नाव सांगा, माझं काम सांगा, मी करू काय ते सांगा। भगवान ब्रह्मदेव म्हणतात मी याच माझ्या सृष्टीवर प्रेम करत होतो, माया करत होतो। त्या मायेतून तू जन्माला आला, त्या क्षणी तुझा जन्म झाला, म्हणून तुझं नाव मायाकर असं असेल। तो मायाकर नावाचा राक्षस जन्माला आला, पुढे राक्षस झाला। जन्माला आला तेव्हा राक्षस नव्हता। गंमत अशी की जन्माला येताना कोणीच राक्षस नसतं। जन्माला येताना सगळेच चांगले असतात, ते पुढे पुढे होत जातात, हीच मोठी अडचण आहे। सुरुवातीला सगळेच चांगले असतात। त्याचा विचार आपल्यासमोर मांडला आणि मग अशा प्रकारचा तो राक्षस जन्माला आल्यानंतर मायाकरासुराला यांनी नाना प्रकारचे वरदानं दिली आणि सांगितलं तुला जिकडं पाहिजे तिकडे जा, संपूर्ण ब्रह्मांडाचं राज्य तुला प्राप्त होईल, चतुर्विध अशा प्रकारच्या कुठल्याही पदार्थांनी तुझा मृत्यू नसेल वगैरे वरदानं दिले। विप्रचित्ती नावाचा एक राक्षस त्याला रस्त्यात भेटला। याचे सगळे वरदानं त्यांनी पाहिले। त्या वरदानांच्या माध्यमातून याला मिळालेली अतुलित शक्ती त्यांनी पाहिली आणि विचार केला राक्षस सैन्याला पुन्हा चांगले दिवस येणार, म्हणून विप्रचित्ती त्याला आपल्यासोबत घेऊन गेला, त्याला तपश्चर्येला बसवलं। पुन्हा त्यांनी आणखीन तपश्चर्या केली, नाना प्रकारचे वरदानं मिळवले आणि त्या वरदानाच्या माध्यमातून मायाकरासुराने जिकडे तिकडे उधम माजवायला सुरुवात केली। पुढच्या कथा आपल्याला आता पाठ झाल्या। त्या पद्धतीने सगळ्यांवर आक्रमण झाले। सगळे देव जाऊन ब्रह्मदेवांकडे पोचले। त्यांना सांगितलं निदान तुमच्याकडे येणार नाही, तुमच्या वरदानाने तयार झालेला असल्यामुळे
पण दैत्य तिथेही आला, ब्रह्मदेवांनाही त्यांनी पराभूत केलं, ब्रह्मदेवांनाही त्यांचा सत्यलोक सोडून निघून जावं लागलं. सगळे देवता जंगलात जिकडं तिकडं जाऊन पोचले. एक कथाभाग झाला. दुसऱ्या बाजूला एक ब्रह्मदेवांचा आणखीन कथाभाग त्यांनी सांगायला सुरुवात केला की भगवान ब्रह्मदेव शांतपणे तपश्चर्या करत असताना त्यांनी जे 10 पहिल्यांदा मानसपुत्र निर्माण केले, त्यातले कश्यप नावाचे अद्वितीय ऋषी झाले. त्या कश्यपांना 13 पत्नी झाले याचं वर्णन आपण पाहिलं. त्यापैकी एका पत्नीनी आणि कश्यपांनी अद्वितीय तपश्चर्या केली. त्यांनी एकाच वेळी भगवान विष्णूंची आणि शंकरांची तपश्चर्या केली आणि दोघांना मिळून वरदान असं मागितलं की तुम्हा दोघांच्याही एकत्रित गुणाचा पुत्र मला व्हावा. केवढं कठीण आहे. एक भगवान शंकर, एक भगवान विष्णू कठीण. कारण जेव्हा जेव्हा वर्णनं पुराणात येतात तेव्हा तेव्हा ते सगळे वरदानं मागणारे म्हणतात की मला तुझ्यासारखा पुत्र असावा. आणि सगळ्या पुराणातले सगळे भगवान सांगतात बाई गं माझ्यासारखा पुत्र होत नसतो, कारण माझ्यासारखा मीच असतो. आता तुला जर माझ्यासारखा पुत्र व्हायचा असेल तर मीच तुझ्याकडे पुत्ररूपात जन्माला येईल असं शेवटी सांगावं लागतं आणि मग भगवान अवतार घेतात. हे सगळ्या पुराणातलं सामान्य गोष्ट असते. इथं दोघांचंही एकत्र गुणधर्म असणारा पुत्र असावा असं तिने मागितलं आणि त्यातून जन्माला आले. त्यांना भगवान शेष असं म्हटलं गेलं. दोघांचे गुणधर्म एकत्र. भगवान विष्णूंचा गुणधर्म आहे या सगळ्या विश्वाचं पालन करणे, या सगळ्या सृष्टीचं धारण करणे. म्हणून शेष जन्माला आले. ते फण्यावर पृथ्वी धारण करतात. हा शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. इथे शेष नावाचा कुठला तरी एक साप असतो, त्याला उगीच खूप 1000 फणे असतात, त्याच्यावर काहीतरी पृथ्वी ठेवलेली असते आणि पेपरवेट फिरते तशी फिरते. असल्या काही फालतू कल्पना पुराणात नाहीत. शेष शब्दाचा दुसरा अर्थ आहे, ज्यांनी कोणी गणिताचा अभ्यास केला असेल त्यांना कळेल. शेष म्हणजे उरलेली गोष्ट, शिल्लक. सगळं विश्व नष्ट झाल्यानंतर, पंचमहाभूत नष्ट झाल्यानंतर जे काय उरतं त्याला शेष असं म्हणतात. त्याच्या भरोशावर सगळे ग्रह आणि पृथ्वी इत्यादी टिकून असते. एवढाच हिशोब मांडायचा असतो. मग ते जे तत्व शेष शिल्लक राहणारं ते दाखवाय करता आपल्याकडे सांगितलं की त्याला सर्प म्हटलं. का? कारण सर्प सांगितलं होतं तुम्हाला तो मरत नाही असं लोकांना वाटतं, कात टाकत राहतो. तसं ते जे कालतत्व, त्या कालतत्वालाच वेगळ्या अर्थाने शेष म्हटलं आणि ते शेष तत्व सगळ्या पृथ्वीला धारण करतं. धारण करतं हा भगवान विष्णूंचा गुण आला. आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा असं सांगतात की हे भगवान शेष आपल्या या मुखातून प्रचंड अशा प्रकारच्या अग्निज्वाला निर्माण करतात आणि त्यात हे विश्व भस्म होत असतं. म्हणून शेष भगवान शंकरांचंही काम करतात. जन्माला आले, भले या दोघांच्या याच्यातून जन्माला आले असतील आशीर्वादातून, तरी या दोघांना सांगण्यात आलं की भगवान शेषांना की या दोघांची तपश्चर्या करा. भगवंतांनी या दोघांचीही तपश्चर्या केली आणि नुसती तपश्चर्या नाही केली तर या दोघांनाही विनंती करताना माझी सेवा घ्या अशी विनंती केली. काय मजेदार रचना आहे. तुम्ही मला काही द्या नाही म्हटलं, भगवान विष्णूही प्रगट झाले, विष्णूंना प्रार्थना करण्यात आली माझी सेवा घ्या. त्याने सांगितलं ठीक आहे, यानंतर आसन म्हणून मी तुमचा वापर करील. म्हणून भगवान विष्णू त्या शेषावर झोपतात. आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकरांना प्रार्थना करण्यात आली तुम्ही माझी सेवा घ्या. याने सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, मी तुला भूषणासारखं आरामशीर गळ्यामध्ये बाळगील. त्यातून दोन्ही हिशोब आले. सांगायची गोष्ट जे सगळं संपतं आणि त्यानंतर काहीही उरत नाही असं आपल्याला वाटतं, ते भगवंताचं अधिष्ठान असतं. म्हणून त्याच्यावर भगवान विष्णू झोपतात. तीच भगवंताची आभूषणं असतात. म्हणून भगवान शंकर घालून मोकळे होतात. त्यातले अर्थ आपल्याला कळले की मग त्यातला विचित्र भाग वाटत नाही की एकाच वेळा शेष झोपलेली असतात आणि त्यांच्या गळ्यात कसे असतात. या मागचा भाविकाचं त्याच्यामध्ये भूमिका आहे, ती भूमिका आपल्याला समजून घेता येते. पण त्या शेषांनी या दोघांचीही प्रार्थना केली, दोघांचंही अनुष्ठान केलं. पण तरी भगवान शेष म्हणतात नाही, मी आणखीनही परिपूर्ण झालो नाही, यांच्या पलीकडचं तत्व मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून भगवान शेषांनी भगवान गणेशांची आराधना केली. भगवान गणेशांची आराधना करून या सगळ्या मिळालेल्या आशीर्वादांचा वापर करण्याची योग्यता मिळावी अशी त्यांना प्रार्थना करण्यात आली. आणि त्याच्या भरोशावर त्यांना धरणीधर असं नाव देण्यात आलं. गंमत अशी मजेदार आहे की भगवान शेष धरणीला धारण करतात म्हणून त्यांना धरणीधर म्हणतात, हा एक विषय. पण भगवान शेषांनी ज्या गणेशाची स्थापना केली त्याचंही नाव धरणीधरच ठेवलं.
का? कारण आपल्यासारखा भगवंत आपल्याला आवडतो नव्हे, भगवंतासारखं आपल्याला व्हायचं आहे. दोन्हीचा हिशोब जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांनी धरणीधर नावाच्या गणेशाची स्थापना केली आणि वरून शेष त्याचा अर्थ सांगतात की मी या स्थूल धरतीला धारण करतो म्हणून मला धरणीधर म्हणतात. हे भगवंता, तू या सगळ्या योग्यांच्या चित्तरूपी भूमीला धारण करतो म्हणून तू खऱ्या अर्थाने धरणीधर असतो. चित्तभूमीचं धारण कोण करणार? माझा मोरया. आणि म्हणून त्याला धरणीधर असं म्हणतात. हा धरणीधराचा विषय आला. हे क्षेत्र सध्याच्या भाषेमध्ये आपल्याला प्रबाल क्षेत्र नावाने ओळखले जातं, ज्याला पद्मालय असं आपण म्हणतो. जळगाव जिल्ह्यामध्ये असलेलं क्षेत्र आहे पद्मालयाचं क्षेत्र. तिथं भगवान शेषांनी मांडलेले गणेश आपल्याला पाहायला मिळतात. आणि गाणपत्य संप्रदायाच्या सगळ्या मंदिरातलं एकमेव वेगळं मंदिर की ज्या मंदिरात एकाच मंदिरात दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांनी दोन मूर्ती मांडल्या, एकाच जागी तपश्चर्या केली. म्हणून मुद्दाम त्यावेळा सांगताना सोडून दिला होता विषय. आज आपल्याला ते सांगतो. शेषांनीही मांडलेले गणेश त्याच मंदिरात आहे. आणि परवा सहस्रार्जुनाची कथा आपण सगळी समजून घेतली. सहस्रार्जुनानी मांडलेले गणेश त्याच मंदिरात आहेत. एकाच मंदिरात दोन गणेश. प्रवाल गणेश क्षेत्र ते नेमकं का महत्त्वाचं? जेव्हा आपण कमलासुराची कथा पाहू तेव्हा कमलासुराचे 3 तुकडे केले भगवंतांनी. मस्तक मोरगावात पडलं, पोट राजूरला पडलं आणि पाय तिथं जाऊन त्या पद्मालयाला पडले. हे 3 स्थानं महत्त्वाचे झाले. त्या जागी तेच अवयव का पडले याचासुद्धा विचार आहे. पण ज्यावेळी कमलासुराची कथा पाहू तेव्हा आपण त्याचा आणखीन सविस्तर विचार करू. मी आता आपल्याला सांगत होतो की अशा पद्धतीने शेष प्रार्थना करतात, धरणीधरांची स्थापना करतात. आणि शेषाने विनंती केली भगवंताला की तुम्ही माझ्या घरी पुत्र रूपात जन्माला या. याने सांगितलं ठीक आहे. ज्यावेळी तो मायाकरासुर अत्यंत उधम करील त्यावेळी मी प्रगट होईल. मग अशी सांगितलेल्या मायाकरासुराने नाना प्रकारचे उधम केले. आणि स्वाभाविक सगळ्या देवतांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा भगवान शेष ध्यान करत बसलेले होते. भगवान शेषाच्या ध्यानातूनच भगवान गणेश प्रगट झाले. म्हणून त्यांना शेषात्मज असं म्हटलं. शेषाचाच आत्मा ध्यानरूपातून प्रगट होतो म्हणून त्यांना शेषात्मज असं म्हणण्यात आलं. भगवान मायाकरासुराच्या विनाशासाठी प्रगट झालेत. या अवताराचं दुसरं नाव मूषकग अवतार आहे. थोडक्यात सांगतो, त्यातले कथाभाग आपल्याला कळले पाहिजे म्हणून फक्त, की ज्यावेळी मायाकरासुराचा उधम माजला त्यावेळी स्वाभाविक सगळे देव येऊन पोहोचले. आणि सगळ्या देवतांनी जेव्हा कळलं की शेषांकडे प्रगट झालेत येऊन प्रार्थना केली की भगवंत या मायाकरासुराला कसंही करून मारा. भगवंतांनी एक अद्भुत गोष्ट सांगितली. भगवान म्हणाले मी बिलकुल तयार आहे युद्धाकरता, निश्चित येईल. त्याचा विनाश करणं ही तर आमच्यासाठी लीलेचा भाग आहे, गंमत म्हणून भाग आहे. पण या वेळा मी असं वाहन वापरील की जे आजपर्यंत कधीही कोणी वापरलेलं नसेल. आणि मग कसं वाहन असलं पाहिजे? कारण विनंती करण्याकरता भगवान विष्णू, शंकर, देवी सूर्य हे 4 महेश्वर येऊन पोहोचलेले आहेत. या चौघांना सांगण्यात आलं तुम्हा चौघांच्या शक्तीचं वाहन जर तयार झालं तर मी त्याच्यावर बसील आणि मग मायाकरासुराला मारील. या चौघांनी एकमेकांकडे पाहिलं. शेवटी हे असं काही झालं की हे सगळे भगवान शंकरांना शरण जातात. कारण भगवान शंकर त्यातले सगळ्यात ज्ञानी, कारण त्यांना पहिल्यांदा दर्शन झालं आहे. मोरगावचा विषयही आपल्याला समजून घेण्यासारखा जो येईल त्यावेळा बाकीचा तो विषय बोलूच. पण इथं येऊन जेव्हा पोहोचले सगळे पंचेश्वर, आणि पंचेश्वर सगळे जेव्हा ध्यान करतात की नेमकं कसं मोरया तत्व आहे हेही माहीत नव्हतं ना. त्यामुळे ध्यान करत होते आणि ध्यान करता करता सगळ्यात पहिल्यांदा ते तत्व कळलं कोणाला? त्याचं उत्तर आहे भगवान शंकरांना. म्हणून आपल्याकडे एक मस्त शब्द आहे, ज्याला जी गोष्ट कळते त्याला त्याचा जनक म्हटल्या जातं. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण नावाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पाश्चात्य देशामधून आपल्याकडे सगळ्या गोष्टी आल्यामुळे असं सांगितलं जातं की गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञांनी लावला. खरं आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे त्याचं ते भारतीयकरण वगैरे या अर्थाने नाही बोलत आहे मी. न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे वाक्य चुकीचं आहे. वाक्य असं पाहिजे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा बोध झाला. कारण शोध नवीन गोष्टीचा लागायचा असतो, बोध आधीच्या असलेल्या गोष्टीचा होत असतो. न्यूटनच्या आधीचे सफरचंद काय वर थोडे जात होते, ते खालीच पडत होते. ते खाली का पडतात हे न्यूटनला पहिल्यांदा कळलं म्हणून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा जनक असं म्हटलं जातं. आता इथं जनक शब्दाचा केवळ बाप एवढा अर्थ घ्याल का?
आणि मग न्यूटन नावाच्या माणसाला गुरुत्वाकर्षण नावाचं पोरग झाला असा अर्थ असतो का? त्याचं उत्तर आहे नाही. शास्त्राने दिलेले सगळे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरायचे असतात. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला म्हणून त्याला जसं जनक म्हटलं गेलं, तसं गणेश तत्व पहिल्यांदा भगवान शंकरांना कळलं म्हणून त्यांना गणेश जनक म्हटलं. आणि त्यांना गणेश जनक म्हटलं म्हणून सापेक्ष रीतीने मोरयाला शिवसूत म्हटलं. याच्या पलीकडे शिवसूत शब्दाचा दुसरा अर्थ नाही. भगवान गणेश हे शिवपुत्र नाहीत, पार्वती नंदन नाहीत. काल आपण विवरण पाहिलं, पार्वतीला विनंती करावी लागते, प्रार्थना करावी लागते, तेव्हा भगवान प्रगट होतात. भगवान शंकर प्रार्थना करतात, तपस्या करतात, तेव्हा गणेश तत्व कळतं. ते त्यांच्या आधीच असतं, यांना पहिले बोध होतो. आणि पहिले शंकरांना झाल्यामुळे शंकर हे जगद्गुरू आहेत तशा अर्थाने. म्हणून सगळ्या देवता अडचणीत आल्या, त्यांनी भगवान शंकरांकडे पाहिलं. म्हणे काय सांगत आहेत हेच कळलं नाही आम्हाला, 4 देवांच्या शक्तीचं म्हणजे काय? म्हणे अरे आपण 4घही जण प्रत्येकाच्या देहामध्ये राहतो आणि नुसते राहतो नाही, आतमध्ये राहतो, हे न कळत राहतो. तुमच्या माझ्या शरीरात शक्ती आहे की नाही? आहे. तीच सगळं वापरत आहे की नाही? आहे. आपल्याला दिसतीये का? त्याचं उत्तर आहे नाही. तुमच्या माझ्या शरीरात तेज आहे की नाही? आहे. दिसतं का? त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे ते आतमध्ये राहतंय. तुमच्या माझ्या आतमध्ये आनंद आहे की नाही? चेहऱ्यावर दिसत नसला तर सोडून द्या, पण आपल्या आतमध्ये आनंद आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे, लक्षात घ्या. ते जे सच्चित आनंद शब्द वापरले जातात ना, येईल आपल्याला पुढे जनकाच्या संवादामध्ये, त्यावेळेला मी आता सांगतो, पण विषय आला म्हणून मी मुद्दा आपल्याला सांगतो. सच्चित आणि आनंद हे तुमचं माझं स्वरूप आहे. एक लहानचं उदाहरण सांगतो, मी लक्षात येईल. सत शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. अस्तित्व हे आपलं स्वरूप आहे. म्हणून तुम्ही पहा, शाळेमध्ये नाना प्रकारचे निबंध आपण लिहिले. समजा मी पंतप्रधान झालो तर, समजा मला लॉटरी लागली तर, समजा असं झालं तर, समजा मला तसं झालं तर. इथं बसलेल्या कोणीतरी असा निबंध लिहिला का किंवा विचार तरी केला का, समजा मी मेलो तर? का नाही विचार करायला हरकत आहे? समजा मी मेलो तर करा बरं निबंध. लिहितच नाही, लिहावं सुद्धा वाटत नाही, या विषयावर विचार सुद्धा करावं वाटत नाही. बरं ते कंपल्सरी आहे तरी करावं वाटत नाही. का करावं वाटत नाही? कारण अस्तित्व हे आपलं स्वरूप आहे. म्हणून मी मेलो ही कल्पनाच मला बसत नाही. मरतो फक्त देह, आणि म्हणून मी मेलो तर असा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. सगळे मरणारे रोज पाहत असून तो वेगळा विषय. चित शब्द म्हणजे अर्थ ज्ञान, आणि म्हणून मला कोणी मूर्ख म्हटलेलं मला आवडत नाही, असलो तरी. किती अजब आहे की नाही? कारण चित हे माझं स्वरूप आहे, ज्ञान हे माझं स्वरूप आहे, तसं आनंद हे माझं स्वरूप आहे. वेगळ्या शब्दात लक्षात घ्या, मी तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण म्हणून सांगतो. कल्पना करा, इथून पुढे असं ठरवायचं की उद्यापासून 24 तास फक्त हसत राहायचं. शक्य आहे की नाही? बिलकुल शक्य आहे. पण उलटा प्रकार करून दाखवा बरं, 24 तास रडून दाखवा बरं. नाही रडता येत. रडण्याची तीव्रता टिकत नाही. किती मोठं दुःख झालं तरी त्यावेळेचं रडणं सुद्धा टिकत नाही. पहिल्या दिवशी जी तीव्रता असते ती दुसऱ्या दिवशी नसते, चौथ्या दिवशी नसते, 5व्या दिवशी नसते, 14व्या दिवशी पुरी गायब असते. नाही का? बोललोय आपण त्यांच्यावर. स्वाभाविक विषय लक्षात घ्या. दुःखाची तीव्रता कमीच होत जाते, पण आनंदाची तीव्रता टिकून राहू शकते. का? कारण आनंद हे आपलं स्वरूप आहे खरं तर. पण आपण, आपली पंचायत मात्र हीच आहे की आपण नेमकं कोण हे आपल्यालाच माहीत नाही आहे. पण त्याला वेगळा विषय, त्याच्यावर आपण नंतर बोलू, हरकत नाही. मला आपल्याला सांगायचं आहे की ते सगळ्यांना सांगताना भगवान शंकर सांगतात की अरे आतमध्ये शक्ती आहे प्रत्येकाच्या, आतमध्ये तेजही आहे प्रत्येकाच्या, आतमध्ये आनंदही आहे प्रत्येकाच्या, आतमध्ये वैराग्यही आहे प्रत्येकाच्या. त्या स्वरूपात मी बसलेला असतो. आनंदाच्या स्वरूपात भगवान विष्णू काम करतात, तेजाच्या स्वरूपात सूर्य आणि शक्तीच्या स्वरूपात शक्ती काम करते. आतमध्ये हे चौघही आपण बसलेलो असतो. माणूस जे काय आनंद घेतो ते खरं तर आतल्या या चौघांना मिळतात, पण यांना मिळत आहेत हे बाहेरच्यांना कळत नाही. हेच चौघ आनंद भोगतात, म्हणून ते न कळत आनंद भोगत असल्यामुळे त्यांना चोर असं म्हटलं. जे न कळत वापरतात त्यांना चोर म्हणतात ना. तसं हे 4ही देवता आपल्या आतमध्ये राहून नकळत आनंद घेतात, म्हणून त्यांना चोर म्हणतात. आपल्यातली ही चौर वृत्ती आपण एकत्र करू आणि या चौर वृत्तीला एकत्र करून त्याचं एक वाहन तयार करू, असं त्यांनी सांगितलं. आता चौर वृत्तीचं वाहन असं चित्र कसं काढता येईल?
म्हणून मग चौरवृत्तीच्या वाहनाकरता दृश्य रूपात काय आणायचं, त्याच्याकरता एक चौरवृत्तीचा प्राणी निवडला आणि त्या प्राण्याचा आकार तयार केला गेला, ज्याला मूषक असं म्हणतात. तो मूषक चोरीचंच काम करतो. तो मूषक प्रतीक आहे या चौघांचं. आणि हे चौघ कशाचं प्रतीक आहे, त्याचं उत्तर या शरीरात काम करणाऱ्या गोष्टींचं. आणि या शरीराचा संबंध कशाशी आहे, त्याचं उत्तर आहे त्रिगुणांशी, 3 काळांशी. म्हणून हे चौघही 3 काळात काम करतात. म्हणून या चौघांच्या काळात काम करणाऱ्या चौरवृत्तीचं प्रतीक एकत्र मूषक रूपात आणलं. त्याचा तुमच्या माझ्या घरातल्या उंदरांशी काही संबंध नाही. लोक विचारतात प्रश्न, ठरलेले प्रश्न असतात. काही काय कार्यक्रम झाला की विचारतात, एवढा मोठा गणपती एवढूशा उंदरावर कसा बसतो, एवढा मोठा गणपती एवढूशा उंदरावर कसा बसतो, उंदरावर कुठं बसता येतं का? मी म्हटलं बिलकुल बरोबर आहे तुझं, उंदरावर बसता येत नाही. पण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर. मला सांग, उंदरावर आपल्याला बसता येत नाही हे जर आपल्याला कळतं तर शास्त्रकारांना कळत नव्हतं का? आणि तरी शास्त्रकारांनी जर सांगितलं असेल की मोर या उंदरावर बसतो तर काही तर अर्थ आहे की नाही? कोण समजून घेईल? गरज आपल्याला आहे, समजून आपल्याला घ्यावं लागेल. आणि थोडा विचार समजून घ्या, जगातल्या कुठल्याच देवाच्या वाहनावर खरं तर बसताच येत नाही. फक्त अपवाद 3 देव. कोणते? पहिला एक भगवान शंकर, त्यांच्या वाहनावर बसता येऊ शकते. नंदी, बैलावर बसणं शक्य आहे. दुसरी मा लक्ष्मी, पण तिचं एकच वाहन वापरता येते, दुसरं नाही. तिचं एक वाहन आहे हत्ती, बिलकुल बसता येईल. आणि तिसरा त्याचं नाव घेतलं तर तुम्हाला आवडणार नाही, त्याचं उत्तर आहे भगवान यमराज, त्याचा रेडा, नाही का, त्याच्यावर बसता येऊ शकतं. पण हे 3 जर सोडले तर कुठल्या देवाच्या वाहनावर बसू शकता बरं सांगा? गरुडावर कसं बसाल? मोरावर कसं बसाल? हंसावर कसं बसाल? घोबड्याचं वाहन सांगितलं लक्ष्मीचं, दुसरं कसं बसाल? मगरीवर कसं बसाल? गंगेचं वाहन सांगितलं, यमुनेचं वाहन सांगितलं, त्याच्यावर कुठं बसता येतं का? कासवावर कसं बसाल? कुठल्या वाहनावर बसता येतं? कुठल्याही देवाच्या वाहनावर बाकी बसता येत नाही. मा जगदंबेचं वाहन सिंह आहे, बसाल का? आयुष्यातून उठाल? विचारही नाही करू शकत. सिंहावर कसं बसाल? कुठल्याही देवाच्या वाहनावर बसता येत नाही. वाक्याचा अर्थच आहे ते प्राणी म्हणून वापरायचेच नाही आहेत, त्या प्राण्यांचे गुणधर्म समजून घ्यायचेत. मग आता उंदराचे गुणधर्म समजून घ्या. उंदराचा पहिला गुणधर्म, उंदीर हा निशाचर प्राणी आहे. याचा अर्थ रात्री उद्योग करतो. ज्या वेळा तुम्ही झोपलेले असता, आणि झोपलेले असता या वाक्याचा दुसरा अर्थ आहे ज्या वेळा आपल्याला कळत नाही. याचा अर्थ उंदीर आपल्याला न कळत काम करतो, पहिला विषय. दुसरा विषय, का कुठे काम करतो, त्याचं उत्तर आहे आतून काम करतो, नाही का? आता नवीन काळात कळणार नाही, सिमेंट कॉन्क्रीटचा विषय आला, पण घूस लागणे नावाचा प्रकार माहिती आहे की नाही? ती घूस त्या वाड्याला लागते, आतून पोखरायला सुरुवात करते, नाना जागी छिद्र करून ठेवते, बाहेरून कळतच नाही. घूस आतमध्ये, एखाद्या वेळा एखादं छिद्र दिसतं, नाही असं नाही, माणूस बाहेरून त्याच्यात काहीतरी बसवतो, लिंपून टाकतो, त्याला वाटलं जमलं, घूस आतमध्येच, तिला काय फरक पडतोय? ती दुसरीकडून छिद्र करत राहते, घूस आतून पोखरत राहते. आणि उंदीर काय पोखरतो हा शब्दच चुकीचा आहे. वाक्य पाहिजे, उंदीर काय पोखरत नाही. लाकडापासून लोखंडापर्यंत सगळं पोखरून मोकळं करतो. आपल्यापैकी असंख्यांना अनुभव आहे सगळ्या गोष्टी. बरं, पोखरतो याच्यामधली गंमत दुसरी लक्षात घ्या. ज्या गोष्टी त्याच्या खाण्याकरता असतात त्या समजा त्यांनी पोखरल्या आणि खाल्ल्या, मी 2 मिनटं समजू शकेल. कपडे कुरतडायची काय गरज आहे? त्याला कपड्यात काय भेटतं? पुस्तकं कुरतडण्याची काय गरज आहे? त्याच्यात त्याला काय भेटतं? पण त्याचं उत्तर तसं नाही आहे. सगळ्या गोष्टी कुरतडणे हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून 3 गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला नकळत कुरतडणे, सगळ्या गोष्टी कुरतडणे आणि आत राहून कुरतडणे, या 3 गोष्टींना उंदीर असं म्हणतात. अशा 3 गोष्टींनी जो युक्त असतो त्याला मूषक असं म्हणतात. आणि अशा 3 गोष्टींनी युक्त कोण आहे? त्याचं उत्तर आहे काळ. काळ असाच आहे ना. काळ आपल्याच आतमध्ये राहतोय, आतून आपल्याला सारखा कुरतडतोय. प्रत्येक क्षणाला तो कुरतडणं ठेवतोय. आपली भारतीय संस्कृती सकारात्मक बोलण्याची असल्यामुळे आपण बोलता बोलता म्हणतो माझा 28वा 38वा 48वा 58वा वाढदिवस आहे. मला सांगा, वाढलं काय? कमी झालं ना आयुष्यातलं 1-1 वर्ष?
एक एक वर्ष कुरतडल्या गेलं. खरं तर एक एक वर्षांनी आपण कमी होत चाललं. आपलं आयुष्य या परमपवित्र भारतातलं राहणं आपलं कमी होत चाललंय. ज्या भारतात राहण्याकरता स्वर्ग सोडला मुद्गलांनी, नाही का, त्या भारतातलं राहणं कमी होत चाललंय. याचा अर्थ मुक्तीच्या शक्यतेचं एक एक वर्ष कमी होत चाललंय. किती विचित्र आहे. तो आतून कुरतडतोय. दुसरी गोष्ट, सगळं कुरतडतोय. त्या काळाच्या ओघात काही टिकलं नाही. संस्कृतीच्या संस्कृती गेल्या, राजवाडेच्या राजवाडे गेले, राजवंशच्या राजवंश गेले, कोणी सुटलं नाही. सगळे काळाने कुरतडून मोकळे केले. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो आतून कुरतडतोय, बाहेरून कळतच नाही. अगदीच कळत नाही असं नाही. मगाशी सांगितलं तसं छिद्र पडतात वाड्याला, पण आपण वरच्या वर ते छिद्र बुजवतो ना, आपल्याला वाटते जमलं. पहिलं छिद्र पडतं कुठं माहिती आहे? इथं कानाजवळचे केस पिकतात. बाकीचे केस नंतर पिकतात. पहिले कुठं पिकले? कानाजवळचे. पहिले केस कानाजवळ का पिकतात याच्यावर संस्कृत सुभाषितकारांनी सुभाषित लिहिलं. कशाचं चिंतन करून ठेवलं तुमच्या माझ्या संस्कृतीने. त्याने सांगितलं कानाजवळ केस का पिकतात? कारण कृतांतस्य दूती, कृतांत म्हणजे यमराज, त्याची दूती, जरा म्हणजे म्हातारपण, कृतांतस्य दूती जरा कर्णमूले समागत्य वक्तीति लोकः शृणुध्वम्. कानाजवळ येऊन ती तुम्हाला सांगते. सांगायचं असल्यामुळे कानाजवळ ना, म्हणून पहिले केस इथं पिकतात. इथं पिकून ते कानात सांगतात. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले समागत्य वक्तीति लोका शृणुध्वम्. ऐक व्यवस्थित. काय? परस्त्री परद्रव्य वांछा त्यजध्वम्. सोडून दे. भजध्वम् गणेशम गणेशम भजध्वम्. एवढ्या करता ती जवळ येऊन सांगते. पण हा गोदरेजी तारुण्य माझे गेलं. बाहेरून आपण खड्डा बंद करतो, लागलेलं छिद्र पडलेलं त्याच्यामध्ये वीट लावतो, बाहेरून प्लॅस्टर करतो. आपल्याला वाटलं जमलं. कुठं जमलं? आतमध्येच येतो. मग दुसरं छिद्र पडतं, त्याला डोळे म्हणतात, ते जातात. हा चष्मा लावतो, दुर्बीण लावतो, नाही का, आपण मुद्गल सोडून सगळं वाचतो. दुसरं छिद्र, तिसरं कान, नाही का, ते जातात. नाही का, आता झाले ना 3 घंट्या वाजवल्या ना. पहिली घंटी केस पिकतात, दुसरी घंटी डोळे जातात, तिसरा घंटा कान. आता नाटक सुरू होतं. बंद करा. भगवान म्हणतो उघड पडदा आता, याचा पुरे झालं, किती खेळायचं. भगवान सूचना देतोय, आपण दुर्लक्ष करतोय, ही मोठी अडचण आहे. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं नाही हे आपल्यासाठी नाहीच आहे, अजर अमर समजत राहतो. यालाच माया म्हणतात. या मायेला नष्ट करणारा, माया कराला नष्ट करणारा काळाच्या हिशोबामध्ये चालत नाही. तो काळावर बसलेला असतो आणि कालत्रयातीत मोरया उंदरावर बसतो. याचा अर्थ काळावर त्याची सत्ता चालते. त्याला मूषक वाहन म्हणतात. त्याला मूषक ध्वज म्हटलं. झेंडा आहे, झेंड्यावर मोर्याच्या मूषक काढलेला आहे. कशाला ध्वज म्हणतात? कुठलीही गोष्ट जेव्हा लांबून आपण पाहायला सुरुवात करतो तेव्हा 2 पद्धतीने. एक तर स्थिर गोष्ट असेल तर मंदिर, मंदिरात सगळ्यात वर काय? त्याचं उत्तर आहे झेंडा. लांबून येताना पहिल्यांदा काय दिसेल? त्याचं उत्तर आहे झेंडा. पहिल्यांदा मला काय दिसणार? झेंडा दिसणार, मग कळस दिसणार, मग खाली सगळा बाकीचा बांधलेला भाग दिसेल, मग शेवटी महाद्वार आणि शेवटी आतमध्ये गेल्यावर मोरया. पहिल्यांदा काय दिसेल? ध्वज दिसणार. दुसऱ्या बाजूला समोर लांबून एखादा रथ येत असेल तर पहिल्यांदा काय दिसेल? ध्वज, नाही का. मग त्या ध्वजाचा दांडा, ध्वजाच्या दांड्यानंतर ध्वजात रथाचा छताचा भाग, त्यानंतर रथ, मग घोडे, मग सारथी, शेवटी रथी, नाही का. पद्धत आहे, त्याच पद्धतीने दिसणार आहे. तसं सगळ्यात पहिल्यांदा कळलं काय पाहिजे? त्याचं उत्तर आहे काळ कळला पाहिजे. आणि एकदा काळ कळला की मग कालातीत असलेला मोरया कळू शकतो. त्याला मूषक ध्वज म्हणतात. भगवान तिथे येऊन पोचले. मग पुढची कथा आपली नेहमीच्या पद्धतीने. मायाकरासुराने सांगितलं, असा कसा तू मला मारणार, मला एवढे वरदानं आहेत, तर या सगळ्या चराचर विश्वानी मला मृत्यू होत नाही वगैरे. भगवंतांनी सांगून सांगितलं, मी ना चर आहे ना अचर आहे, मी ना देह आहे ना मी ब्रह्म आहे, दोन्हीचं एकत्रीकरण. म्हणून खऱ्या अर्थाने सगुण निर्गुणाचं एकत्रित स्वरूप काही असेल तर तो माझा मोरया आहे. त्याचा देह सगुण आहे, मस्तक निर्गुण आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी सगुण आणि निर्गुण असलेला, म्हणून चराचरातीत असलेलं परमात्म तत्व प्रगट होतं. मोरयाने यावेळा वेगळीच लीला केली आहे. मोरयाने त्याला माराय करता हत्यार बाकीचे नाही वापरले, कमळ सोडलं. तुम्ही म्हणा कमळ हे काय हत्यार असतं का? असतं.
मोरयाच्या हातात असलं तर कशाचाही हत्यार वापर होऊ शकतो. मोरयाच्या हातात असावं लागतं. आणि मोरयाने असं सगळ्यांकरता तुमच्या आमच्या करता काही कमळं सोडून ठेवलेले आहेत. हे कमळ फार महत्वाचं आहे, समजून घेण्यासारखं आहे. का कमळाचं वैशिष्ट्य एवढ्या यांनी सांगायचं? त्याचं उत्तर आहे, भगवंताच्या हातात इतर वेळा पाश, अंकुश, रद आणि मोदक असे 4 गोष्टी असतात. त्या 4ला आयुध म्हटलंय, लक्षात घ्या, शस्त्र नाही. 2 मधला फरक मस्त आहे. भगवंताच्या हातामध्ये जेव्हा चक्र असतं, भगवंताच्या हातात जेव्हा तलवार असते, भगवंताच्या हातामध्ये जेव्हा धनुष्यबाण असतो, तेव्हा त्याला शस्त्र म्हणत नसतात, त्याला आयुध म्हणत असतात. आणि शस्त्रामध्ये आणि आयुधामध्ये फरक आहे. कोणता? त्याचं उत्तर आहे, शस्त्र विनाश करतं, आयुध निर्माण करतं, नाही का? म्हणून तलवार आपल्या हातात असली तर वाईट, चाकू आपल्या हातात असलं तर वाईट. एखाद्या याच्या भांगडीत असला, एखाद्या गुंडाच्या हातात चाकू असला तर तो अत्यंत वाईट असू शकतो. पण तोच चाकू जर डॉक्टरच्या हातात असला तर उपयोगी ठरू शकतो, कारण त्याच्या माध्यमातून शस्त्रक्रिया होऊ शकते. म्हणून कुठली गोष्ट कोणाच्या हातात आहे, इतराच्या डाकूच्या गुंडाच्या हातातला चाकू हे हत्यार असतं, पण डॉक्टराच्या हातात मात्र चाकू आयुध असतं. तसं भगवंताच्या हातामध्ये असणारे हे सगळे आयुध आहेत. भगवंतानी कमळ सोडलं कारण कमळ हे पाशाच्या ऐवजी वापरल्या जातो, नाही का? म्हणून काही वेळा हातात पाश असतो, काही वेळा कमळ असतं. पाश परवडला, त्याच्यापेक्षा कमळ जास्त भयानक आहे. का? त्याचं उत्तर आहे, पाश हा पाश आहे हे कळतं, कमळ हा पाश आहे हेच कळत नाही. काय खेळ आहे, लक्षात घ्या. कमळ पाश आहे की नाही हे कसं कळत नाही? त्याचं उत्तर आहे, त्या भुंग्याला विचारा, म्हणजे तो सांगतो कमळाचा पाश कसा भयानक असतो. भुंगा फिरत फिरत येतो, संध्याकाळी त्याला कुठेतरी बसायचं असतं, येऊन समोर कमळ दिसतं, त्या कमळामध्ये जातो, मकरंद घेण्याकरता बसतो, मकरंदाचा आनंद घेत राहतो. आणि मकरंदाचा आनंद घेता 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 आपल्याच धुंदीमध्ये विसरूनच जातो. संध्याकाळ झाली आहे, ती संध्याकाळ होते, कमळ मिटतं, भुंगा आतमध्ये अडकतो. मग संध्याकाळी विचार करत बसतो, जाऊ दे ना, काय उडून तरी करायचंय, इतकं सुंदर कुठं भेटणार आहे बाहेर, नाही का? इतकं सुंदर आतमध्ये जे आहे, इतकं सुंदर वातावरण भेटणार नाही, इतका सुंदर सुगंध भेटणार नाही, असा सुंदर मकरंद भेटणार नाही. गाणं म्हणत बसू सकाळपर्यंत, घेई छंद, नाही का? आरामशीर तो भुंगा आपल्याच याच्यात गुंगत 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 राहतो, विचार करतो, ठीक आहे, हरकत नाही, रात्र चालली जाईल. बस संस्कृत सुभाषितकारांनी त्याच्यावरही सुभाषित तयार केलं, अन्योक्ती तयार केली. रात्री ही गमिष्यती, रात्र निघून जाईल. भविष्यती सुप्रभातम, सुंदर पहाट होईल. हा सूर्य उदिष्यती, उदिष्यते भानुः हसिष्यते पंकजश्रीही, ती कमळाचं सौंदर्य हसेल, उमलेल, त्यानंतर मी उडून जाईल, असा विचार तो रात्रभर करत राहतो. रात्री गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, भास्वान उदेष्यते हसिष्यते पंकजश्रीही, इत्थम विचिन्त्य कोश गते द्विरेफे, द्विरेफ, ज्याच्यामध्ये 2 र आहेत, भ्र म र, म्हणून त्याला द्विरेफ म्हटलं. इत्थम विचिन्त्य कोशगते द्विरेफे, असा तो कोशामध्ये विचार करणारा भ्रमर असतो. इत्थम विचिन्त्य कोशगते द्विरेफे. होतं मात्र असं, सकाळी सकाळी तिथं हत्ती येतात तलावावर, ते आलेले हत्ती इकडून तिकडं फिरतात, रस्त्यात त्याला कमळ दिसतं, हत्ती कमळ उपटतो, उपटलेलं गोल फिरवतो, जमिनीवर ठेवतो, त्याच्यावर पाय देतो, आतमधला भुंगा सदेह वैकुंठाला. त्याची अवस्था गेली तिथल्या तिथे. भुंग्याकरता सुभाषित सांगितलं का? ते आपलं सूत्र सोडायचं नाही. कुठलंही सुभाषित भुंग्याकरता सांगितलेलं नाही, कारण कुठलंही सुभाषित भुंग्याला कळत नाही. पण हे सुभाषित कळलं तर डोक्यात भुंगे मात्र सोडता येतात, नाही का? सुभाषित आपल्यासाठी आहे, मी असंच करतोय, नाही का? स्वतःच्या हाताने त्या कमळात अडकलेलो आहे, हिशोब समजून घ्या. बाकीचे बंध तोडता येतात. वास्तविक त्या भुंग्यात इतकी ताकद आहे की लाकडाच्या या बाजूनी बसला तर त्या बाजूनी बाहेर निघेल, पुरी तुळई तोडून पोखरून टाकेल, एवढी शक्ती त्याच्यात आहे. पण कमळाला तो पोखरू शकत नाही, कारण कमळाचा बंध त्यांनी स्वतःहून स्वीकारलेला आहे. पाश दुसऱ्यांनी बांधलेला असतो, यांनी स्वतःहून स्वीकारलेला असतो. माया कर त्यालाच म्हणतात. आणि आपण सगळे असे कमळातले भुंगी आहोत. त्याच्याजवळ निदान एकच कमळ होतं, आपल्याजवळ अख्खी कमलिनी ताटवा,
एका कमळाला पोरग म्हणतात, दुसऱ्याला बायको, तिसऱ्याला संसार, चौथ्याला सत्ता, पाचव्याला पद, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला पैसा, आणि कमळच कमळ गोळा करतोय. मोठी पंचायत आहे. आणि या सगळ्या कमळामध्ये स्वतःहून अडकलोय. मग लोक म्हणतात काय करणार, वेळच मिळत नाही, संसार संपतच नाही. कायम लक्षात ठेवा, संसार संपतच नसतो, म्हणून तर त्याला संसार म्हणतात. कोणाचा संपला आजपर्यंत, आपलाही संपत नाही. आपल्याला संसार सुटत नाही ही अडचण आहे. आपण ओरडतो मला संसार सुटत नाही, वास्तविकता तशी नाही आहे. ही वास्तविकता कशी आहे, समजा एखाद्या माणसाने खांब्याला धरून ठेवलं आणि जोरात ओरडायला सुरुवात केली की खंबा मला सोडत नाही, खंबा मला सोडत नाही, तर ते जितकं हास्यास्पद आहे तितकं मला वेळ मिळत नाही हे वाक्य तसंच आहे. बिलकुल वेळ मिळतो. इथं बसलेल्या प्रत्येकाजवळ वेळच वेळ आहे, काही पंचायत नाही आहे. फक्त वापरायचा कुठं हे कळत नाही आहे, नाही का. वेळ नसले तर कशाला असं होईल. कोण म्हणते वेळ नाही आहे, बिलकुल वेळ आहे. हजारो वस्तू घेण्याचा जर वेळ आपल्याजवळ असेल तर 2-4 स्तोत्र वाचायला वेळ नाही, या वाक्याला कोण विश्वास ठेवल. आणि तुम्ही काही किती झाले तरी अंबानीपेक्षा आणि टाटा बिर्लापेक्षा बिझी नाही आहे. ते लोक जर व्यवस्थित अनुष्ठानं करू शकतात तर आपल्याला विनाकारण कारण सांगू नका निदान, नाही का. पण आपल्याला हाऊस आहे का, कारण हे सगळे कमळं आपणच फुलवलेले आहेत आणि त्याच्यात अडकून पडलेलो आहे. मायाकरासुराची सुंदर कथा सांगितली. या कमळातून सुटायचं असेल तर सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. अशाच एका सुंदर कमळात राजा जनक अडकला होता. त्याला स्वतःचा अहंकार झाला होता की मी माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून त्या जनकाच्या कथेचा विचार आला आणि त्याच्यासमोर भगवान येऊन पोचले. भगवंतांनी ते सगळं प्रचंड अन्नभक्षण केलं वगैरे, कथा आपण जी काल ऐकली ती सगळी आठवा. आणि त्यानंतर खिन्न झालेले जनक शांतपणे बसलेत. जनक म्हणतायत मला माझ्या आयुष्यात सुख मिळेल कसं नेमकं. आणि मग जनकाच्या दरबारामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे 9 लोक येऊन पोचले. अर्थात त्याच्या आधी गाणपत्य दीक्षा नावाचा विषय येऊन गेलाय, पण तो इतका व्यापक आहे की त्याच्यावर फार बोलणं आपल्याला शक्य नाही, कारण किती वेळ बोलत बसलं तर तेवढाच विषय चालत राहील. गाणपत्य दीक्षेतल्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी फक्त लक्षात ठेवू. 1, शेंदूर कपाळाला असलाच पाहिजे, पहिला नियम. स्नान करून पुन्हा मंदिरात वापस येऊन, मंदिर याचा अर्थ देवघर या अर्थाने मी वापरतोय, स्नान करून देवघरात येऊन पुन्हा शेंदूर धारण करेपर्यंतचा वेळ एवढाच फक्त बिना शेंद्राचा असायला परवानगी आहे. याच्या व्यतिरिक्त बिना शेंद्राचा माणूस असू नये आणि टिकत नाही वगैरे काही सांगू नका. कोरडा सुद्धा राहतो. मी वर्गात विद्यार्थ्यांना सांगत असतो बिलकुल कारण सांगायचे नाही. काय करणार, लावलं होतं पडलं, म्हटलं ते नाही, आमच्या याच्यात पडत बिडत नसते पक्क. ते जे हलकं असते ना त्याला टिकली म्हणतात, नाही का. कुंकू पक्क असतं, ते पडत बिडत नसतं. टिकली मात्र पडते. तिला म्हणतातच तेवढ्या करता ना गमतीने. ती बाई सगळीकडे फिरून येते आणि वापस घरी आल्यानंतर पुन्हा आरशात पाहते, हां टिकली, फिरून येईपर्यंत, म्हणून तिला टिकली. ते टिकलीचा विषय नाही आहे भारतीय संस्कृतीचा. आणि त्यांच्या कवींनी फार मस्त सांगितलं, जेव्हापासून कुंकवाच्या जागी टिकली आली बाथरूमची भिंतही सौभाग्यवती झाली. इकडची काढली का तिला लावतात. असल्या गोष्टी नाही आहेत. भारतीय संस्कृतीने शेंदूर कुंकू धारण करायला सांगितलं, गंध लावायला सांगितलं. गंध हा फार महत्त्वाचा विषय आहे. तो गोल लावायचा असतो. तो वरचा जो गोल आहे ना तो गंध शब्दातला अनुस्वार आहे. नसला तर काढून पहा. गंध शब्दातला अनुस्वार काढून टाकला तर ते जे उरतं ते गंध न लावलेलं असतं. किती छान शब्द, किती मस्त शब्द आहेत आपल्याकडचे. गंध कपाळाला असलंच पाहिजे. भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक आहे. सगळ्या संस्कृतीच्या दिलेल्या प्रतीकांचा आदर असला पाहिजे. शेंदूर असलाच पाहिजे. मोरया सांगतो, जर माझ्यासमोर कोणी एखादा मूर्ख बिना शेंद्राचा आला, नाही का, यो मां भजती मूढात्मा सिंदूरोद्धूलनम विना नाहम ददामि सिद्धिं च करोमि विघ्न पीडनम. मी त्याला विघ्न निर्माण करतो, मी त्याला पीडा निर्माण करतो. माझ्यासमोर बिना शेंद्राचं यायचं नाही, मला आवडत नाही, असं मोरया स्वतः सांगतायत. मोरयाच्या समोर जाताना तरी शेंदूर लावत जा, आणि मोरयाच्या समोर गेल्याशिवाय कुठंच जाता येत नाही, म्हणून कायम लावत जा, कारण तो समोर नाही अशी जागाच नाही.
त्याच्यामुळे सतत 24 तास कपाळाला शेंदूर असला पाहिजे, गाणपत्याचा पहिला विषय. त्याच्यावर गंध असलं पाहिजे, गाणपत्याचा दुसरा विषय. पूर्वीच्या काही शेंड्या नावाची गोष्ट असायची, असल्या तर ठेवत जा, त्याला गाठी मारत जा, तिसरा विषय. गळ्यामध्ये शमी आणि मंदाराच्या माळा असल्या पाहिजे, चौथा विषय. त्याचं कारण काल आपल्याला सांगितलं. मुखामध्ये मोरयाचं नाव असलं पाहिजे, एखादं तरी स्तोत्र पाठ असलं पाहिजे, आणि ते म्हटल्याशिवाय पाणीसुद्धा पिणार नाही, इतकं तरी नियंत्रण पाहिजे. यातलं काहीच नसल आणि तरी तुम्ही मला भक्त म्हणा, ते नातेवाईकात व्हॉट्सअपवर चालू शकते, अध्यात्माच्या क्षेत्रात नाही चालत. ते तिकडं ठीक आहे, एकमेकाला काही म्हणा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही आहे, इथं चालणार नाही. ह्या गोष्टी किमान असल्या पाहिजे. तुम्ही म्हणा आणखीन पुढं खूप आहे, एवढं सगळं करायला सुरुवात करा, मग बाकीचं सांगतो. एकदम सगळं सांगून काय उपयोग आहे, नाही का? एवढं सगळं करणारे भेटले की मग पुढच्या गोष्टी सांगू. म्हणून गाणपत्यांचं सगळं वर्णन आलं. कोणाला गाणपत्य म्हणतात? नारदांनी फार सुंदर स्तोत्र वापरलंय. तम गाणपत्यम प्रबदंती योगिनः. योगी त्यांना गाणपत्य म्हणतात जे असं असं जगतात. हे सगळं वर्णन आपल्या समोर आलं. गणेशांच्या दोन्ही चतुर्थ्या करणं हा त्यातला पुढचा विषय आला. गणेश व्रत असतात वेगवेगळे, आपल्याला फक्त चतुर्थ्याच माहिती आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून माघवद्य चतुर्दशीपर्यंत नाना प्रकारचे व्रत आहेत मोरयाचे. त्या सगळ्या व्रतांचं अनुष्ठान वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले असले पाहिजे. त्या सगळ्याचा विचार आपल्याकडे शास्त्रांनी सांगितला. सकाळी उठताना भूपाळी म्हणण्यापासून रात्री झोपता होताना शेजारतीपर्यंत. आणि किती लिहून ठेवलंय हो. लिहिणेवाल्यांनी एवढं लिहिलंय. हे अद्वितीय क्षेत्र आहे, भगवान मयुरेश्वराचं क्षेत्र. या क्षेत्रात भगवान अंकुशधारी महाराज नावाचे अद्वितीय व्यक्तिमत्व झालं. अंकुशधारी महाराजांनी मोरयावर, फक्त मोरया एवढा एकच विषय घेऊन तब्बल 566 रचना केल्यात. मोरयाशिवाय काही नाही, एक अक्षर दुसऱ्या देवतेवर लिहायचं नाही, फक्त गणेशावर लिहायचं. 566 रचना. इतक्या भूपाळ्या लिहिल्या आहेत की सगळ्या भूपाळ्या जर म्हणत बसल्या तर दुपारची वेळ येईल, म्हणतात येत नाही, इतकं करून ठेवलंय. तुम्ही म्हणाल इतकं सगळं कधी करायचं? नका करू, इतकं काही तर करत जा. एक तर भूपाळी म्हणत जा, एक तर शेजारती म्हणत जा, एक तर काकड आरती, एक आरती तर पाठ असली पाहिजे, नुसती पाठ नाही. हां, नाही तर आपली आरती पाठ म्हणजे आपली आरतीकडे पाठ, तसं नाही. जे काय म्हणतोय ते समजून घेऊन सच्चित गण चिंतामणी जय जय ओंकारा. मग सच्चित गण शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, नाही का? तर म्हणायचं ना, नाही तर मग वाजवणे. आरत्या वाजवायच्या नसतात, आरत्या म्हणायच्या असतात. आरतीतून आर्तता आली पाहिजे. आर्तता केव्हा येईल? त्याचं उत्तर आहे जेव्हा ते शब्द कळतील, त्यातला भाव कळेल, मग माझं मन असं आर्त होईल. आणि ते जेव्हा आर्तपणे भगवंताला साथ घालतं त्याला आरती म्हणतात. आरती, अष्टक, स्तोत्र समजून उमजून असले पाहिजे. गणपत्यांचा विषय सांगितला. हा सगळा विषय झाल्यानंतर पुन्हा जनकाचा विषय आला. जनकाकडे 9 प्रकारचे महायोगी येऊन पोचले. त्यांना नवनारायण असं म्हटलं गेलं. आणि या नवनारायणांचा आणि जनकांचा संवाद अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा या 5व्या खंडातला अध्याय आहे. प्रत्येक खंडामध्ये एक असा अध्याय देऊन ठेवलाय की तेवढा एक अध्याय जरी समजून घेतला तरी तो खंड आपल्याला समजेल. या पद्धतीचे अध्याय, जसं पहिल्या खंडात सांगितलं होतं केवळ 16वा अध्याय वाचा पहिल्या खंडातला, तेवढा जरी वाचला तरी आपल्याला सगळं मुद्गल कळल्यासारखं होईल. तसं या खंडामध्ये हा 30वा अध्याय 5व्या खंडातला वापरला, नवनारायणांचा आणि जनकाचा संवाद. हे नवनारायण आपल्याला माहिती असलेले म्हणून सांगतो. हेच नवनारायण नंतर नवनाथ म्हणून जन्माला आले. त्यांचे पुढचे अवतार म्हणजे त्यांची ताकद आता आपल्याला कळेल. नवनाथांबद्दल आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांना ऐकून किमान माहिती आहे त्यांच्या क्षमता काय होत्या. वाटलं तर सूर्य थांबवत होते आणि वाटलं तर समुद्राचा रस्ता बदलवू शकत होते. या ताकदीचे एक अवतार होते. मूळ काय असतील विचार करा. कारण त्या नवनारायणांचे अवतार नवनाथ आहेत. या नवनाथांचा सगळा हिशोब आणि मग नवनारायणांचा. हे नवनारायण जनकाकडे येऊन पोहोचले. अर्थात जरी एक कथा भाग जरी अहंकाराचा आला असला तरी आपल्याला समजून घेतलं पाहिजे जनक हे अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी आहेत. आणि त्याच्यामुळे विदेही जनक असं त्यांना म्हणण्याची पद्धत होती. देहात असले तरी विदेह स्वरूपामध्ये असणारे हे जनक, त्या जनकांचा एक अत्यंत ज्ञानी माणसाचा या नवनारायणांशी असलेला संवाद आहे. म्हणून जनकांचा हा संवाद
अत्यंत श्रेष्ठ आहे. जनकांनी पहिला प्रश्न, ते नवनारायण होऊन पोहोचले, त्यांनी स्वाभाविक विचारलं का खिन्न दिसतोय. यांनी ती घडलेली सगळी कथा सांगितली. मला असा असा अहंकार झाला होता आणि त्या झालेल्या अहंकाराला मोरयांनी असं नष्ट केलं. फार मजेदार असतं, फार कठीण असतं. स्वतःला अहंकार झाला होता हे मान्य करणं आणि लोकांना सांगणं फार कठीण आहे. सांगतच नाही. आपली वाईट गोष्ट दाबू दाबू ठेवायची आणि लोकांची दिवसभर उघडत राहायची, याला माणसं म्हणतात. इतरांचे गुण पाहावेत, आपले दोष पाहावेत. आपण परफेक्ट उलटं वागतो, नाही का. मी माझ्यातले सगळे गुण पाहत राहतो, नसतील ते काढू काढू सांगत राहतो मी किती चांगला. मग काल सांगितलं तसं मला जर सांगावं लागत असेल मी चांगला आहे, तर जी गोष्ट सांगावी लागते ती नसते. सिद्धांतच पाहिला काल आपण, नाही का. मी चांगला आहे सांगावं लागतं, याचा अर्थ मी चांगला नाही. मी चांगला आहे असं जर असेल तर ते बाकीच्यांनी म्हटलं पाहिजे. मीच स्वतःच्या तोंडाने म्हणत असेल तर माझ्यासारखा मूर्ख कोणी नाही. हा नियम व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. राजा जनक अत्यंत श्रेष्ठ का आहेत किंवा त्यांना नवनारायण का मिळतात, कारण ते स्वतःहून स्वतःला अहंकार झाला हे मान्य करतात. ही रचना आहे त्यांची. आणि ज्याला हा अहंकार झाला हे कळतं त्यालाच संत भेटतात. आपल्याला झाला हेच कळत नाही. उलट चुकून एखाद्या वेळा रस्त्यात संत भेटले तर ते आपल्याला भेटले याचाच आपल्याला अहंकार. किती अजब आहे हो, मला सांगा. आपले नाही काय, आपली सुटका होण्याची शक्यताच नाही आहे. कारण आपण ते कमळं तयार केले तर ते कमळं आणखीन कसे पक्के चिपकतील याच्यासाठी फेविस्टिक घेऊनच बसलोय, नाही का. पाकळ्या उघडायला सुरुवात झाली समजा तरी हा लावते आतून त्याला, नाही ना चुटकी मी चुपकाय. वाट लावून टाकली आहे स्वतःची. स्वतःच्या उन्नतीचे सगळे मार्ग आपण स्वतःहून बंद करतो, लक्षात ठेवा. नवनारायण येऊन पोहोचले. जनकांचा आणि त्यांचा संवाद सुरू झाला. जनकांनी पहिला प्रश्न विचारला, मला सांगा या योग मार्गावर, कारण त्यांनी सांगितलं की योग मार्गाचा विचार करावा आणि योग मार्गाच्या माध्यमातून जगावं. स्वाभाविक त्यांनी सांगितलं की योग मार्गावर आरंभ कसा करावा. पहिला प्रश्न. सगळे प्रश्न क्रमविकासाचा सुंदर मार्ग आहे. एवढा एक संवाद ऐकला तुमचा विकास होऊन जाऊ शकतो. साधक म्हणून जगायचं कसं त्याचा विचार आपल्यासमोर येऊ शकतो. टॉर्च मिळालं तर साधकाचा विचार आपल्या समोर आला. त्यांनी विचार आपल्याला सांगितला. पहिला प्रश्न विचारला, लक्षात घ्या, पहिला प्रश्न विचारला योग साधना जो विषय आहे तो निर्माण कसा करायचा, समजून कशी घ्यायची. जनकांनी सांगायला सुरुवात केली. माफ करा, पहिला आपल्यासमोर ऋषी आले, त्या महर्षी कविनारायणांनी सांगायला सुरुवात केली, जर तुला योग मार्गाचा वापर करायचा असेल तर पहिला विषय कर. योग मार्गामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वधर्माचरण सुरू कर. स्वधर्माचं आचरण हा पहिला विषय आहे. आपण पहिल्यांदा तिथंच गडबडतो. स्वधर्माचं आचरण म्हणजे दोन पद्धतीने करावं लागेल. एक बाह्य आचरण करावं लागेल आणि दुसरं स्वधर्माचं अंतःकरणातलं आचरण करावं लागेल. म्हणून सांगितलं पहिल्यांदा इंद्रियांच्या माध्यमातून स्वधर्माचरण कर, म्हणजे मग गणराज सेवेत त्या इंद्रियांना वापर. जीभ वापरल्याशिवाय करमत नाही ना, नाही जमत ना, जीभ वापरावीच लागते ना, बिलकुल वापर. मग काय कर, संतांनी किती सुंदर सांगून ठेवलंय, घेई घेई माझे वाचे गोड नाम, नाही का. आपण नाम सोडून सगळं घेत राहतो. नामाच्या बाबतीत आपला शब्द उलटा आहे. मना, नाम लेना मना है, नाही का. ते नाम म्हणतात, हे म्हणतात मना आहे. अशी रचना नसली पाहिजे. जर इंद्रियांना वापरायचंच असेल तर गणेश कृपेसाठी वापरलं पाहिजे. म्हणून जिभेनी बोलल्याशिवाय करमतच नसेल तर भगवंताचं नाव घे. म्हटल्याशिवाय करमतच नसेल तर स्तोत्रवाद. बोलल्याशिवाय राहवतच नसेल तर मुद्गलवाद. बोलल्याशिवाय करमतच नसेल तर मुद्गलाचे प्रवचन कर. त्याच्यावर बोल, बाकीचं बोलून काम मातीत घालतो. म्हणून विषय सांगण्यात आला की तू चिंतनाचा विषय. कानाने ऐकल्याशिवाय करमतच नसेल, कानाने ऐकल्याशिवाय करमतच नसेल तर मग प्रवचनं ऐक, कीर्तनं ऐक, नाही का. तोंडाने खाल्ल्याशिवाय करमतच नसेल तर प्रसाद भक्षण कर. पायांना चालल्याशिवाय जमतच नसेल तर इकडं तिकडं फालतूचे मॉर्निंग वॉकच्या नावाने वाट लावण्यापेक्षा मंदिरात प्रदक्षिणा कर. अवयवांचा वापर सकारात्मक करणे.
पहिला विषय सांगितला की या इंद्रियांचा वापर तू उपासनेसाठी कर, साधनेसाठी कर, पहिला विषय सांगितला. मग दुसरी उपासना, अंतर्गत उपासना, चित्ताचा विषय सांगितला. म्हणे चित्ताने काय करायचं, म्हणे चित्ताने चिंतन कर. कारण आपल्या आतमध्ये या 4 गोष्टी आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याला 4 म्हणतात कारण समजून घेण्यापुरतं, हे 4 नसतं. जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की मी पोरगा आहे, मी नवरा आहे, मी बाप आहे, मी शिक्षक आहे, म्हणून 4 वेगवेगळे आहोत का? नाही, ते 4ही एकच आहे. त्या त्या वेळेनुसार त्याला त्याला ते ते नाव आहे. समोर आई असली तर मी मुलगा आहे, समोर मुलगा असला तर मी बाप आहे. हा जसा विषय असतो तसं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार त्यांचे कामं व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. मनाचं काम काय? शास्त्राने मनाचं काम सांगितलं, संकल्प विकल्पात्मको मनः. नाही का, संकल्प करणे आणि विकल्प करत राहणे. मला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. मला ड्रेस विकत घ्यायचा आहे. ड्रेस विकत घ्यायकरता मी बाजारात जाऊन पोचतो, हा झाला संकल्प. तिथं गेल्यानंतर 50 प्रकारचे ड्रेस पाहतो आणि त्यातला हा घेऊ की तो घेऊ की तो, मग त्याची किंमत, मग त्याचा रंग, पोत इत्यादी इत्यादी सगळे याला म्हणतात विकल्प. जितके संकल्प जास्त, जितके विकल्प जास्त, तितकं दुःख जास्त. उदाहरण बोललोय आपण त्याच्यावर. पहिलं काम करा, निदान विकल्प कमी करत न्या, मग हळूहळू संकल्प. ताबडतोब होणार नाहीये, एक एक टप्पा विकल्प कमी करत न्यायचे. एक ठरलेला पोशाख निवडा, त्याच पोशाखात राहायचं, संपला विषय. आयुष्यभर तेवढ्या याच्यात राहता येतं. हे एकदा स्वीकारलं की मग बाकीच्या गोष्टी कमी होतात. विकल्प पहिले कमी करायचे, मग संकल्प. संकल्प आणि विकल्प हे मनाचं काम आहे. या संकल्प आणि विकल्पामध्ये जो निर्णय घेतला जातो त्या निर्णय घेणाऱ्या क्षमतेला बुद्धी असं म्हणतात. म्हणून तिचं स्वरूप सांगितलं निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करते, हे नाही हेच, नाही का, हे ठरलं, याला निश्चय असं म्हणतात. ही निश्चय करणारी जी अंतःकरण वृत्ती, तिला बुद्धी असं म्हणतात. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल, आपण जगात बुद्धिमान कोणाला म्हणतो? त्याचं उत्तर आहे जो पटकन निर्णय घेतो. ज्याला निर्णय चटकन घेता येतात त्याला बुद्धिमान म्हणतात, कारण बुद्धीचा संबंधच निर्णयाशी आहे. म्हणून निर्णयाचा संबंध निश्चयात्मिका बुद्धी. मग चित्ताचा विषय काय? पुढचा हिशोब सांगितला, चिंतनात्मकम चित्तम. मी घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे याच्यावर नंतर जे चिंतन होतं की नाही हाच ड्रेस घ्यायला पाहिजे होता, ते ड्रेसचं उदाहरण कंटिन्यू चालू देऊ. त्या ड्रेसच्या हिशोबामध्ये हा घेऊ की तो घेऊ हा विकल्प, त्याला म्हणतात मन. हाच घ्यायचा हा झाला निर्णय, त्याला म्हणतात बुद्धी. आणि हाच घेणं कसं योग्य आहे याचा नंतर जो विचार केला जातो त्याला म्हणतात चित्त. आणि मग माझ्यासारखा ड्रेस कोणाच जवळ नाही याचा जो येतो त्याला म्हणतात अहंकार. चौथा. 4 गोष्टी आपल्यात आतमधल्या चालत असतात. या 4चा विचार आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित सांगितला आणि मग सांगितलं हे जे चित्त आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे जे मन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कायम लक्षात ठेवा, कुठल्याही संतांनी त्या बुद्धीला काही सांगितलेलं नाही. कधीतरी बुद्धीचे श्लोक वाचले नाही? बुद्धीचे श्लोक नसतात. श्लोक कशाचे? मनाचे. सुरुवात कोणापासून करायची? स्टार्टिंग पॉइंट मन. मना सज्जना म्हटलं, त्याला बरं म्हटलं नाही आहे तसं, ते नाही का भयानक बदमाश आहे. पण आता काम करून घ्यायचं असं तर गोड बोलावं लागते ना. त्याच्यामुळे संत सांगतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे. कुठे इकडे तिकडे फिरतो नाही का, संध्याकाळी सरळ जायचंच असेल तर मंदिरात जावं नाही का, सरळ जावं. लोक संध्याकाळी सरळच चालत नाही हो, मोठी पंचायत आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे. एवढंच निदान. ज्याला ज्याला निंदनीय म्हटल्या जातं ते सोडून द्यावं आणि ज्याला ज्याला वंदनीय म्हटल्या जातं ते करावं. फक्त कोणी, ते पण महत्त्वाचं आहे ना. नाही तर तुम्ही म्हणाल सर असं काय सांगताय तुम्ही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते जे जे सगळं वंदनीय आहे तेच आम्ही करतो, कारण आमचे 50 मित्र मिळून एकत्र सांगतात सामकोलीनी पडती है. सगळ्यांनी मिळून सांगितलं तर वंदनीय झालं की नाही? बहुमत, लोकशाही नाही. कोणी निंदनीय आणि कोणी वंदनीय त्याचं उत्तर आहे संतांनी. बाकी त्यांचा विषय नाही. आपला एकच विषय श्रुतिवाक्यम प्रमाणम. श्रुती म्हणेल ते, बाकीच्यांचा विषय नाही.
भगवंतांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, ऋषीमुनींनी सांगितलं, संतांनी सांगितलं, आपल्यापुरता विचार करायचं मुद्गलांनी सांगितलं तेवढं. यांनी ज्या ज्या गोष्टी सोडून द्यायला सांगितल्या त्या जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आणि मुद्गल जे जे करायला सांगतं त्याला जगी वंद्यते सर्व भावे करावे. पण खात्रीने सांगतो या गटाचा आणि त्या गटाची सगळी लिस्ट आपल्याजवळ आहे, फक्त नाही का क्रॉस कनेक्शन आहे. जे इकडं करायचं ते तिकडं, जे तिकडं ते इकडं, नाही का. जे जे करायला सांगितलं ते काय आमच्याच्यानी जमत नाही, आणि जे नाही म्हटलं ते केल्याशिवाय आम्ही राहत नाही. म्हणून तर सगळ्या अडचणी आहे. नाही तर सगळ्यात सुखी आहे हो. सगळ्यात सोपी गोष्ट जगातली कोणती आहे माहिती आहे? सुखी होणं. याच्यापेक्षा सोपी गोष्ट जगात नाही. पण सगळ्यात कठीण करून ठेवलेली गोष्ट कोणती असेल तर ती सुखी होणं. ती आपण आपल्या कर्तव्याने करून ठेवली आहे. याला कर्तृत्व म्हणतात. मी माझ्या सुखाची वाट लावून ठेवणे याला मी कर्तृत्व म्हणतो. आणि त्या सुखाची वाट लावण्याकरता ज्या ज्या गोष्टी गोळा करतो त्याला आपण उपलब्धी म्हणतो, नाही का. मग त्यातली एक उपलब्धी पैसा, दुसरी उपलब्धी नातेवाईक, तिसरी उपलब्धी पोरं सोरं, चौथी उपलब्धी पद प्रतिष्ठा. या सगळ्याला उपलब्धी नाही म्हणत. जर या सगळ्यांनी सुख मातीत जाणार असेल तर काही कामाचे नाहीत. बल्लाळाची कथा येईल आपल्याला. त्या बल्लाळाने सरळ आईला सांगितलं, जो बाप माझ्या मोरयाच्या उपासनेच्या मध्ये येतो तो माझा बाप नाही. इतकं स्पष्ट ज्याला करता येईल तोच सुखी राहील. मग ते म्हणता आलं पाहिजे, जी बायको मला उपासना करू देत नाही ती माझी बायको नाही. येईल म्हणता? किती कठीण आहे. जे पोरग मला सुखी होण्याकरता त्रास देतंय ते माझं पोरग नाही म्हणता येईल? केवढं कठीण आहे. का नाही म्हणता येत? म्हणता यायला पाहिजे. जर बल्लाळाला म्हणता येतं तर आपल्यालाही म्हणता यायला पाहिजे. त्याला म्हणता आलं म्हणून त्याला विनायक भेटला. आपल्याला म्हणता येत नाही, मग चलू द्या बाकीचं. त्याला भेटला विनायक, आपला खलनायक. कारण आपल्याला विनायक भेटेल कसा? कारण हे आपल्याला हेच सोबत ठेवायचे, यांना सोडायचंच नाही आहे. हे सोडायचे नाही आहेत, लक्षात घ्या. हे जर माझ्या उपासनेच्या मध्ये येत असतील तर यांना बाजूला ठेवता आलं पाहिजे, नाही का. इतर वेळा असू द्या ना, हरकत नाही. घरात सुखाने असावेत, त्यांच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण कुठे थांबवायचं हे कळलं पाहिजे. कुठे ते नाते थोपवायचे हे कळलं पाहिजे. थांबण्याचाच खेळ आपल्याला जनक आणि कवींच्या याच्यात सांगितला. त्याने सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं या चित्ताला चिंतामणीचं वेड लाव तरच सुखी होऊ शकेल. जनकाचा दुसरा प्रश्न आहे, चिंतामणी कोण आहेत, ते कसे ओळखायचे आणि त्यांचं चिंतन का करायचं. मग स्वाभाविक त्याच्यावर हरी नावाचे आचार्य बोलायला लागले. हरिनारायणांनी सांगितलं चित्त 5 प्रकारचं असतं. बोललोय आपण त्याच्यावर. क्षिप्त नावाचं चित्त असतं. क्षिप्त शब्दाचा अर्थ आहे फेकलेलं. आपण कोणती गोष्ट फेकतो जी कामाची नसते, नाही का. मन कुठं फेकतो? त्याचं उत्तर आहे संसारात. लावलं कोणीकडे, नाही का. लावलं कोणीकडे? संसारात. काय लावायचं तेच कळत नाही, नाही का. मस्त व्हॉट्सअपवर मेसेज येतात, काही चांगलं असतं. सगळंच ते माध्यम इथून तिथून वाईट नसतं. कुठलंच माध्यम वाईट नसतं. तुम्ही वापरता कसं त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर फार सुंदर सुंदर मेसेज आले. लावालावीच करायची असेल तर झाडांची करा, माणसांची नको. काय मस्त मेसेज आहे ना. काय लावायचं ते कळलं पाहिजे ना. झाडं लावायचे सोडून लावालावी एकमेकात करतात. मोठी पंचायत नसलं पाहिजे. काय लावायचं ते कळलं पाहिजे. झाड लावायचं एवढं सुद्धा ज्याला कळत नाही, नाही का, त्याचं झाड कसं टिकल? मग त्याच्या झाडावर मुंज्या बसणार नाही तर काय होईल? तिकडचा वेगळा शब्द. क्षिप्त याचा अर्थ फेकलं. फेकली तीच गोष्ट असते जी वाईट असते. आपण चित्त संसारात फेकतो याच्यासाठी की फेकलेल्या गोष्टीचा फक्त दुर्गंधच येत असतो. दुर्गंध आल्याशिवाय तसंही आपण फेकत नाही ना. घरामध्ये आलेल्या वस्तू ठेवून 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 पार जेव्हा वास यायला वेळ लागते तेव्हाच फेकतो. तोपर्यंत फेकतच नाही. फेकलेली गोष्ट वासच येते. संसारात आपण चित्त फेकलं तर वास नाही तर काय होईल? आणि ते वास कोणते? हे जे दुःख वागत्याला येतात तेच वास. ते त्याच्या सुटलेल्या दुर्गंधी. कारण आपण चित्त फेकलेलं आहे. मग मूढ होऊन जातं ते चित्त. पाहतं की इतके सगळे प्रयत्न केले आणि तरी मी सुखी होत नाही आहे. आता माझी काहीतरी पंचायत झाली, मुळात काहीतरी गडबड झाली असं त्याला कळतं. त्या चित्ताला मूढ असं म्हणतात. ते गोंधळून जातं, काय करावं तेच समजत नाही. त्याला मूढ चित्त म्हणतात. मग फेकलेलं ते वापस येतं. म्हणून क्षिप्तच्या उलट विक्षिप्त. वी म्हणजे वापस, परत आलं, परत येतं की नाही आता इकडं संसारातून काही सुखी होण्याची शक्यता नाही. आणि हे ज्याला कळलं
तोच अधिकारी. म्हणून आपल्याकडे कुठलाही ग्रंथ वाचताना पहिल्यांदा ठरलेली गोष्ट असते, त्याला साधन चतुष्टय असं म्हणतात. आणि या साधन चतुष्टयामध्ये अनुबंध चतुष्टय पहिले, अनुबंध चतुष्टयामध्ये पहिला विषय दिलेला असतो त्याला अधिकारी निरूपण असं म्हणतात. त्याच्याशिवाय ग्रंथच सुरू होत नाही. अध्यात्मातला कुठलाही ग्रंथ त्यात पहिला हिशोब दिलेला असतो की त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याचं वर्णन, आणि अधिकाऱ्याच्या वर्णनात बाकी सगळ्या वर्णनात एक अत्यंत महत्त्वाचं वर्णन आहे. कोणतं? संसार अनल संतप्त. संसारातल्या अग्नीनी पोळलेला असला पाहिजे तरच तो या सावलीत येईल, नाही तर माणूस सावलीत येतच नाही. जोपर्यंत त्याला ऊन बरं वाटतं तोपर्यंत तो सावलीत येत नाही. सावली द्यायला मुदगल कायम तयार आहे, पण आपल्याला ऊनच बरं वाटतंय त्याचंच पंचायत आहे. मी म्हणतो नाही जरा बरं वाटतंय, कधी इकडून शेकू कधी इकडून शेकू, नाही का. उन्हामध्ये आपण शेकून घेत बसतो, संत म्हणतात घे शेकून. वेगळा अर्थ आहे त्याचा, वेगळा पुन्हा पंचायत निर्माण होते. तो संसार अनल संतप्त झाला पाहिजे, संसारातल्या दुःखाने विटला पाहिजे. असा जेव्हा विटतो, आतून त्याला वैराग्य येतं, तेव्हा तो अधिकारी निर्माण होतो, विक्षिप्त, मग तो एकाग्र होतो, एकाच गोष्टीच्या मागे लागतो. आता एका मोरयाशिवाय दुसरी मला गोष्ट नाही, मला दुसरा मार्ग नाही, हे त्याला आतून पटलं. मी ते पुन्हा पुन्हा आतूनवर जोर देतोय, वरतून सांगण्यापुरतं नाही. ते आपल्या सगळ्यांना पटलंय. बोलताना आपण नाही नाही मोरयाशिवाय काय आहे, नाही का, पण पटकन घरी गेलं पाहिजे कारण बायकोचा फोन येत आहे. मोरयाशिवाय काय आहे म्हणजे काय, ते फक्त म्हणायपुरतंच आहे. हा जो खेळ आहे तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आतून जेव्हा पटतं की एका मोरयाशिवाय कोणी नाही, त्याला एकाग्र असं म्हणतात. अर्थात तसं एकाग्र थोड्या वेळ केलं तरी ते मन टिकत नाही, त्याला दाबून बसवावं लागतं. म्हणून ती जी पाचवी अवस्था त्याला निरोध अवस्था असं म्हटलं. अशा 5 अवस्थांचा विचार केला आणि मग असा त्या चित्ताला जो चालवतो त्याला चिंतामणी असं म्हणतात. असा वर्णन आपल्यासमोर केलं. जनकाने पुढचा प्रश्न विचारला की जर असे चित्त चालक असणार परब्रह्म परमात्मा भगवान गणेश हे निर्गुण निराकार आहेत, तुम्ही आता म्हटलं तसं, कारण हे सगळे चित्ताचे खेळ सगुण साकारातले आहेत, आणि तुम्ही सांगता मोरया निर्गुण निराकार चिंतामणी आहे, तर मग ते सगुण साकार का होतात? सुंदर प्रश्न आहे, जे तुम्हाला आम्हाला खरं तर पडायला पाहिजेत असे प्रश्न आहेत. हे प्रश्न पडले की पुढचा टप्पा आपला येणार आहे. त्यांना विचारलं सगुण साकार का होतात, त्याने सांगितलं अरे सगुण साकार फक्त लीला म्हणून होतात. कारण मोरयाला या जगतामध्ये भक्तीचं महत्त्व लोकांच्या समोर ठेवायचं आहे. म्हणून मोरया एका बाजूला भक्तीचं महत्त्व ठेवण्याकरता आपल्याला जन्म घ्यावा लागतो, मोरया प्रगट होतात. 2 मध्ये मूलभूत फरक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मलाही जन्म आहे, अवतारांनाही जन्म घ्यावा लागतो, तुम्हाला मलाही संपावं लागतं, अवतारही संपतात. गोड शब्द किती वापरा, ते कसं आहे, भारतीय संस्कृती आहे, फार सुंदर शब्द वापरता येतात म्हणून ते दिसायला खूप गोड दिसतं. भगवान श्री रामचंद्र शरयूमध्ये चालले गेले, याचा अर्थ पाण्यात बुडूनच मेले की नाही, पण असं म्हटलं तर लोक मारतील, ते तसा अर्थ नाही, पण अर्थ तोच आहे, लक्षात घ्या. कारण शेवटी शरीर सोडावंच लागणार आहे. आणि काय सुंदर रचना आहे, कुठं सोडलं? त्याचं उत्तर आहे शरयूत. याला म्हणतात पार्थिवाचं विसर्जन करणे. काय गोड रचना आहे. पार्थिव विसर्जन करायचं कुठं? पाण्यात. पार्थिव शब्दाचा अर्थ पृथ्वी, पृथ्वी तत्वाचं विसर्जन करायचं कशात? जलामध्ये. मग कालचा सगळा संदर्भ लावा. त्वं भूमी आपो अनलो नीलो नभा, एक एक मागं जायचंय, विसर्जन करत करत जायचंय. तिथपासून इथपर्यंत आलो, याला सर्जन असं म्हणतात. आता हे सगळं वापस करायचं, याला विसर्जन असं म्हणतात. काय सुंदर रचना आहे. हे सगळं परत करायचंय. एक साधा हिशोब आहे व्यवहारातला, पहा बरं. समजा मी तुमच्याकडून 1 लाख रुपये घेतले उसने, परत करणार ना? करणार बिलकुल. तुम्हालाही बरं वाटत नाही, मलाही बरं वाटत नाही जोपर्यंत मी परत करत नाही. कोणाचीही उसने घेतली की ते परत करावेत की नाही? मग आता मला सांगा, पंचमहाभूताकडून हे शरीर उसनं घेतलंय की नाही? परत करून टाकावं की नाही? बरं ठीक आहे, नका एवढ्यात करू, जाऊ द्या. पण निदान एक गोष्ट लक्षात ठेवा, परत करताना चांगल्या नोटात तर द्याल की नाही? का फाडलेल्या द्याल? तसं ज्या दिवशी हे शरीर परत कराल त्या दिवशी निदान चांगलं तर परत कराल की नाही? आपण ते चांगलं परत करतच नाही, नाही का?
चदरिया झिनी रे झिनी. काय सुंदर रचना आहे हो. हे चादर पार फाडून मोकळी केलेली आहे. सुंदर रचना कबीरांनी सांगितली. अरे हे तुला चादर दिली आहे थोड्या दिवसापुरती आहे, नाही का. तिथं राहताना लक्षात ठेवायचं. मी येऊन भक्त निवासला राहतोय सध्या. कोणी विचारलं पत्ता 119 नंबर. किती दिवस? 6 तारीख. 7ला सकाळी मी सोडणार याची खात्री आहे म्हणून स्वानंद मुकाट्याने किल्ली देतोय, नाही का. 8ला जर मी नाही गेलो तर विचारायला येईल की नाही कधी हालता. आता मला जर 119 नंबर माझीच वाटायला लागली तर माझ्या इतका बेकूफ जगात कोणी आहे का? मग 119 नंबर कोणाची? त्याचं उत्तर आहे देवस्थानची. तसं हे सगळं कोणाचं? ते 19 सोडायला बरं पडतं, काही पंचायत नाही आहे, पटकन सोडू शकतो. पण इथलं सोडलं का तिकडचं धरतो, नाही का. आत्तापर्यंत या खोलीला आपली म्हणत होतो, उद्या जाऊन वणीच्या घराला आपलं म्हणतो. कुठं ना कुठं तरी अडकतो. कमळं भरपूर, जिकडं तिकडं कमळ, दिवसच कमळाचे आहेत. जिकडं तिकडं कमळ. मोठी पंचायत आहे, समजून घ्या. एक 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 नवीन नवीन कमळ आपण तयार करत राहतो. आणि कालच्यापेक्षा माझं मोठं कमळ कसं आहे याचाच आनंद. कालपर्यंत 3च खोल्यांचं कमळ होतं, आता 10 खोल्यांचं कमळ आहे. झाडता झाडता कंबर दुखते, नाही का. पंचायत होते. देतो मोरया, पण लक्षात ठेवायचं देतोय मोरया तर ते मोरयाचं आहे. यवतमाळला आमचं सुंदर अप्रतिम मोठं घर आहे. त्या घरामध्ये एक संपूर्ण देवघर. आमचा एक मित्र सहज आला आणि आल्यानंतर त्याने आमच्या मातोश्रींना फार सुंदर प्रश्न विचारला. हे मोठे लोक जे आहेत ना ते कुठल्याही वेगवेगळ्या अर्थाने मोठेच असतात बरं. ती मानसिकताच अद्भुत असते. त्या मातेला विचारलं, म्हणे हा काय कमाल आहे म्हणे काकू, तुमच्याकडे अख्खी खोली देवाची आहे, नाही का. एक अख्खी खोली तुम्ही देवाला दिली. आईने फार सुंदर उत्तर दिलं, म्हणजे ज्याच्या कृपेने 8 मिळाल्या त्यातली 1 त्याला दिली तर काय मोठं केलं. पण आपण असंच करतो की नाही. आमचा एक मित्र होता, त्याचे वडील होते. त्या वडिलांना रोग झाले, काही जाता यायचं नाही. पेन्शन होती, पेन्शन घ्यायकरता त्यांना बँकेत जाता यायचं नाही. म्हणून शेवटी ॲफिडेविट करून देण्यात आलं की हा पोरगा माझा येईल आणि पेन्शन काढून घेऊन जाईल. सोय असते त्या पद्धतीने ॲफिडेविट केली. पोरगा जायचा, पेन्शन काढून आणायचा आणि आणल्यानंतर त्यातले 5,000 रुपये बापाला द्यायचा. 50,000 काढून आणायचा आणि 5,000 रुपये बापाला द्यायचा आणि सगळ्यांना सांगत फिरायचा, मी बापाला 5,000 देतो, मी बापाला 5,000 देतो, मी बापाला 5,000 देतो. ज्याला ज्याला कळलं का 50,000 त्यांचेच काढून आणतो आणि त्यातले देतो, त्यांनी कमी शिव्या दिल्या असतील, होते की नाही असं? मला सांगा, त्यांचेच 50,000 काढून आणले आणि त्यातले 5,000 त्यांना दिले तर काय उपकार केले का? नाही ना. मग मला सांगा, ज्यांनी 24 तास तुम्हाला दिले त्यातले 24 मिनिटं त्याच्याकरता दिले तर काय उपकार केले? पण मोठी जाहिरात नाही. मी तेवढं सगळं रोज करतो आणि मला फार उपासना. अरे बोडख्याची उपासना. 24 तास त्यांनी दिलेत, नाही का. उरलेले आपण त्याचेच वापरतोय बेमानाओ, नाही का. कर्जही भरत नाही, नाही का. नुसतंच वापरून मोकळं करतोय. कर्ज फेडायचं असेल तर एकच उपाय आहे. त्यांनी जे 24 तास दिले त्या 24 तासात जेवढे श्वास दिले त्या प्रत्येक श्वासासोबत त्याचं नाव घेत राहणे हाच उपाय आहे. कर्ज फेडायचा एकमेव मार्ग. निदान जमल तितका वेळ वाढवा, तेवढं तर करता आलं पाहिजे. त्याचा हिशोब आपल्याला सांगितला की अरे भगवंत प्रगट होतात आणि आपणही प्रगट होतो, पण आपली जन्माला येणं जे आहे ते जबरदस्तीचं आहे. इच्छा असो की नसो यावं लागतं आणि इच्छा असो की नसो जावं लागतं. भगवंताचं येणंही त्याच्या हातात आहे आणि भगवंताचं जाणंही त्याच्या हातात आहे. संतांना वाटलं तेव्हा संत येतात आणि वाटलं तेव्हा जातात. आणि का आले असं विचारत दणकून सांगतात, आम्ही तो वैकुंठाचे वासी आलो याची कारणासी. जे बोलिले ऋषी साच भावे वर्ताया, ही रचना असली पाहिजे. ठीक आहे, आम्ही वैकुंठाचे वासी नाही म्हणतायत, आपली तेवढी ताकद नाही. आलो याची कारणासी वगैरे जाऊ द्या, पण जे बोलिले ऋषी साच भावे वर्ता एवढं तर करा, नाही का. नाही तुकोबा होणार, तुकोबा राय नाही होणार, जगद्गुरु तुकोबा नाही होणार, पण निदान तुकोबा तर व्हाल, नाही का. पहिला तर टप्पा आला पाहिजे. जगद्गुरु नंतरचा विषय आहे, पहिला विषय असला पाहिजे. ती रचना सांगितली. भगवानही येतात, पण भगवान लीला म्हणून येतात. त्यांना वाटलं तेव्हा येतात आणि वाटलं तेव्हा जातात. आपलं येणंही आपल्या हातात नाही, जाणंही नाही, दोन्ही नाही. तुम्हाला वाटलं म्हणून जन्माला येता येत नाही, तुम्हाला वाटलं म्हणून जन्माला घालताही येत नाही. कुठं सोय आहे? डॉक्टर सांगतो दोघांची रिपोर्ट ओके आहे, तरी पोरगं होत नाही. का? कारण जन्माला येणं आपल्या हातात नाही.
मरणही आपल्या हातात नाही. मुंबईमधली एक मध्ये बातमी वाचली होती, 5व्या मजल्याहून एका बाईनी मराई करता आत्महत्या कराय करता उडी मारली. 5व्या मजल्याहून तिने मराई करता उडी मारली. फुटपाथवरून चालणारा फुकट मेला. हे वरून त्याच्यावर पडली. त्याला मरायचं नव्हतं, तो मेला, आणि हिला मरायचं होतं, ही जगली. का? कारण जगणं मरणं तुमच्या हातात नाही. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही मरूही शकत नाही, तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही जगू शकत नाही. साधा हिशोब समजून घ्यायचा. जर जगणं आणि मरणं भगवंताच्याच हातात असेल तर याचा अर्थ त्यांनी मला जिवंत ठेवलंय ही त्याची इच्छा आहे. म्हणून त्याच्या इच्छेकरता आलेला प्रत्येक दिवस त्याच्या स्मरणात घालवणे याला मुद्गल म्हणतात. हा विषय आपल्याला सांगितला. पुढचा प्रश्न स्वाभाविक जनकाने विचारला, हे ज्याला कळत नाही त्याला माया असं म्हणतात. आपला शरीर वासनामय आहे, आपल्याला जगात यावं लागतं म्हणून याला ग म्हणतात. त्यांचं येणं त्यांच्या हातात असतं म्हणून त्याला ज म्हणतात. हा विषय सांगितला आणि मग जनकाला सांगितलं की हेच मायेचं स्वरूप आहे. स्वाभाविक पुढचा प्रश्न जनकाने विचारला, ते मायेचं स्वरूप मला जरा सविस्तर सांगा. प्रबुद्ध नावाचे नारायण बोलायला सुरुवात करतात. प्रबुद्ध नारायणाने पुढचा विषय सांगितला. म्हणे भगवंताची माया 2 रूपात नटत असते. एकीला सिद्धी असं म्हणतात, एकीला बुद्धी असं म्हणतात. भगवंताच्या डावीकडे सिद्धी असते. ती डावीकडे का असते याचंही चिंतन आपण केलं. लांब असते याचंही चिंतन आपण केलेलं आहे. व्यवहारातल्या जेवढ्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या सगळ्यांना सिद्धीच असं म्हणतात. आणि त्या असल्या पाहिजे, बिलकुल सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. पद, पैसा, प्रतिष्ठा, मान, मरातब सगळंच असलं पाहिजे. हे असलंच पाहिजे, कारण हे असल्यावर सोडणं शक्य आहे ना. नसल्यावर काय सोडाल? पहिली गोष्ट महत्त्वाची, जी गोष्ट मी सोडली तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा ती गोष्ट माझ्याजवळ असेल. माझ्याजवळ सत्ता असली पाहिजे, मग मला ती सोडता येईल. माझ्याजवळ पैसा असला पाहिजे. फक्त लक्षात ठेवायचं, तो मिळालेला दानासाठी आहे, निदान उपभोगासाठी आहे. सुभाषितकारांनी सांगितलं, तिसरो गतयः वित्तस्य दानम भोगो नाशः. तिसरा हा गतयः वित्तस्य. 3च गती आहेत वित्ताच्या, अवस्था. गती शब्दाचा अर्थ अवस्था. पैशाचे 3च उपयोग होऊ शकतात. एक तर पैशाचा दान देता येतं, किंवा पैशाचा उपभोग घेता येतो, किंवा पैशाचा नाश होतो. अनेक लोक असतात, एक पैसा कोणाच्या बापाला दान देत नाहीत, बरं देत नाही तर देत नाही, स्वतःही वापरत नाहीत, नुसते साठवू ठेवतात. असे जे साठवू ठेवतात त्यांचे पोरं त्यांची वाट पाहत राहतात. बुडा कधी सरकतो? कारण मग आयतं सगळं भेटतं. मला सांगा, आपल्या घरातल्या आपल्या नातेवाईकांनी आपल्या मरणाची वाट पाहणे याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असेल हो दुसरी? पण ज्याला दान देता येत नाही, ज्याला उपभोग घेता येत नाही, त्याची हीच अवस्था होणार आहे. हे सगळ्या पैशाला लागू पडतं, केवळ नोटांना नाही. पैसा शब्दाचा अर्थ काय? ज्याच्या भरोशावर आपल्याला पाहिजे ते मिळवता येतं त्याला पैसा म्हणतात. मग सौंदर्य हा सुद्धा पैसा आहे की नाही? शक्ती हा सुद्धा पैसा आहे की नाही? पद हा सुद्धा पैसा आहे की नाही? म्हणून या सगळ्याला श्री म्हटलं आपल्याकडे. श्री म्हणजे वैभव. शरीराला सुद्धा वपुश्री, सौंदर्य श्री, सत्ता श्री, या सगळ्या गोष्टी श्री म्हणजे लक्ष्मी आहेत. या सगळ्यातून आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं. म्हणून या सगळ्याचं वर्णन आपल्या समोर केलं. पण लक्षात ठेवायचं, हे सगळ्याचं कितीही गोळा केलं ते एकतर उपभोग तरी घ्यावा, नाहीतर दान तरी द्यावं, नाहीतर हे सगळं नष्ट होतच असतं. हे ज्याला कळलं त्याचा जनक होतो. पुढचा हिशोब आपल्याला सांगितला. म्हणून ते सांगतात, सगळी माया आहे. एकीला सिद्धी म्हणतात, दुसरीला बुद्धी म्हणतात. व्यवस्थित समजून घ्या. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना आपण बुद्धिमान आहे असं वाटतं त्यांच्याकरता मुद्दाम सांगतो, आपल्यापैकी कोणाही जवळ बुद्धी नाही. मी आपल्यापैकी म्हणतोय, काळजी करू नका. तुम्हाला वेगळं वगैरे सांगणारा मी प्रवचनकार नाही. ते एक मस्त असतं ना, व्यासपीठावर बसले का सगळे खालच्या आपल्या हाताखालचेच आहेत असं गृहीत धरून धनान बोलतात, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं करा, आणि तू का वेगळा उतरून पडला का? तसं नाही आहे. सगळे आपण लक्षात घ्या, व्यवहारामध्ये आपल्याजवळ जे जे आहे त्यातल्या कशालाही शास्त्र बुद्धी म्हणायला तयार नाही. व्यवहारामध्ये आपण जी वापरतो तिला अविद्या असं म्हणतात. बाहेरून जी शिकता येते तिला अविद्या असं म्हणतात. आपला सगळा अविद्येचा खेळ चाललाय आणि त्या अविद्येलाच आपण विद्या समजतोय.
मोठी गडबड आहे, लक्षात घ्या. मग विद्या कशाला म्हणतात? शास्त्रांनी विद्येची व्याख्या दिली, सा विद्या या विमुक्तये, नाही का? जी मुक्त करते तिला विद्या म्हणतात. आपली विद्या मुक्त कुठं करते? आपली विद्या उलट उलट बंधनात टाकते. कोणती? कालपर्यंत मी फक्त ग्रॅज्युएट होतो, माझी थोडीशी बंधनं होते, मग मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो, गाठ आणखीन पक्की बसली, मग मी PhD झालो, गाठ आणखीन पक्की बसली, डिलीट मिळालं, आता गाठ सुटतच नाही आणि गाठ काही डिलीट होत नाही. आणि गाठ डिलीट झाली नाही तर आतमधली पुंगळी कामाची नाही, नाही का? किती वाईट आहे. आमच्या त्या विद्यापीठ क्षेत्रात आम्ही मस्त सांगतो, सगळेजण तुमच्यापैकी ज्यांनी कोणी पदव्या घेतल्या असतील ना, किती लोकांनी घेतल्या, त्या सगळ्यांनी आठवा, ते पदवी देताना विद्यापीठ आपल्याला त्याची गुंडाळी करून देते. ती पद्धत आहे, नाही का? ती पद्धत आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण मी गमतीने सांगताना सांगत असतो की विद्यापीठच तुम्हाला सांगतं, जर तुम्हाला याच्या मागचं ज्ञान आलेलं नसेल तर हे नुसतीच पुंगळी आहे, फुंकायच्या कामाची. काही त्या डिग्रीचा उपयोग नाही आहे. असंख्यांजवळ डिग्र्या असतात. इलेक्ट्रिशियनची डिग्री, त्या इलेक्ट्रिकमधला काय इंजिनियर फ्यूज नाही लावतायत साधा, नाही का? परिस्थिती असते का? कारण डिग्रीनी माणूस शहाणा होत नसतो, पद मिळाल्याने माणूस शहाणा होत नसतो. मोरयाची ताकद आहे, तो थंड करायला बसलाय. परवापासून लोक मला म्हणतात एवढा ज्ञानयज्ञ मांडला, ज्ञान यज्ञात भवती पर्जन्य, हा म्हटलं येईल, काळजी करू नका. परवा म्हणणेवाल्याला आज ताबडतोब मिळालं, झालं थंड. बिलकुल होते. मुद्गल ऐकायला बसा, थंड होतेच. बाहेरून जर इतक्या सहजासहजी होत असेल तर आतून किती होईल. आणि बाहेरून थंड आलं तर इतकं बरं वाटते. ज्या दिवशी आतला कधीतरी थंडावा येईल त्या दिवशी काय मजा येते याचा विचार करा. ठीक आहे, बोलता बोलता त्याचा विचार सांगितला. एका बाजूला बुद्धी सांगितली. व्यवहारात आपण जी म्हणतो तिला बुद्धी म्हणत नाही. व्यवहारात आपण फक्त माहिती गोळा करतो. ज्ञान वेगळं असतं. आपल्याला ज्ञान व्हावं, ज्ञानाला बुद्धी असं म्हणतात. तो पुढचा हिशोब सांगितला. तेवढं सांगितल्यानंतर सांगितलं मग कशाच्या भरोशावर करायचं. त्याचं उत्तर आहे सिद्धी आणि बुद्धी सांगितली. त्या सिद्धी आणि बुद्धीला दोन पुत्र सांगितले, लक्ष आणि लाभ. गंमत अशी आहे की वेगवेगळे गाणपत्य ग्रंथ जर तुम्ही वाचलेत तर यातले लक्ष आणि लाभाची रचना वेगवेगळी सापडते. म्हणजे कधी लक्ष तुम्हाला बुद्धिपुत्र म्हणून वर्णन केलेलं असेल तर कधी लाभ तुम्हाला बुद्धिपुत्र म्हणून वर्णन केलेलं असेल. तुम्ही म्हणाल असं कसं काय होईल. लाभ आणि लक्ष दोन्ही वेगवेगळे कसे असतील आणि एकीचेच पोरं सोडून दोन वेगवेगळ्या जणींचे पोरं कसे असतील त्याची रचना आपल्याला त्यांनी सांगितली. व्यवहाराच्या बाबतीत लक्षात घ्या. व्यवहारामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला लक्ष असं म्हणतात, टार्गेट. इंग्लिश शब्द वापरा की पटकन कळतं. व्यवहारामध्ये माझं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जे असतं त्याला लक्ष असं म्हणतात, त्याला टार्गेट असं म्हणतात. ते टार्गेट ज्या गोष्टींनी मिळवतो त्याला सिद्धी असं म्हणतात. म्हणून व्यवहारामध्ये लक्ष हा सिद्धीचा मुलगा आहे. व्यवहारामध्ये लक्ष हा सिद्धीचा मुलगा आहे आणि व्यवहारामध्ये लाभ बुद्धीनी होतात. व्यवहारात आपण ज्याला बुद्धी म्हणतो, अविद्या म्हणून तिला जरी पकडलं तरी व्यवहारातले लाभ त्या बुद्धीनी होतात. म्हणून व्यवहारात लक्ष सिद्धीचा, लाभ बुद्धीचा. पण अध्यात्मात उलट, अध्यात्मात लाभ सिद्धीनी होतो. कोणता? सगळ्या सिद्धी कामाच्या नसतात, सगळ्या सिद्धी कामाच्या नसतात हे अध्यात्मात कळतं. हाच लाभ नाही का. मिळवलेलं सगळं माझ्या कामाचं नाही हे कळणे हाच लाभ. म्हणून अध्यात्मात लाभ हा सिद्धीचा मुलगा आणि अध्यात्मात मग ती आध्यात्मिक बुद्धी माझं सगळं लक्ष मोरयाकडे केंद्रित करते. म्हणून अध्यात्मात लक्ष बुद्धीचा. काय मजेदार रचना आहे. व्यवहारामध्ये लक्ष सिद्धीचा, लाभ बुद्धीचा. व्यवहारामधला विषय उलटा, अध्यात्मातला विषय उलटा. अध्यात्मामध्ये लाभ सिद्धीचा. कोणता? हे कामाचं नाही हे कळणे आणि लक्ष एक माझा मोरया. म्हणून अध्यात्मात ते दोन्हीकडचे वर्णनं आपल्याला पाहायला मिळतात. दोन्हीचं वर्णन आपल्यासमोर सांगितलं आणि मग पुढचा विषय सांगायला मी सुरुवात केली. जर हा माया असा, ही जी माया आहे ही मोरयाची आहे, तर मग ही मोरयाची माया मोरया का वापरतो आणि मुळात ज्या सगळ्या आपल्या सगळ्यांसारख्यांना तो मायेत का अडकवतो. गरज काय आहे त्याला.
चांगले सगळे भक्त आहेत, त्यांना मायेतून सोडून द्यावं, कशाला मायेत अडकवत बसावं. मस्त वर्णन आपल्याला समोरचे पिप्पलायन नावाचे आचार्य आहेत ते करतात, ते सांगायला सुरुवात करतात. आणि म्हणे मोरयाची ही सगळी रचना एखादा बगीचा उभारण्यासारखी आहे. आपल्या व्यवहारातलं उदाहरण समजून घ्या. माणसं बगीचे तयार करतात, बगीच्यामध्ये अनेक गोष्टी तयार करतात. त्यातली एक सुंदर गोष्ट असते लहान मुलांच्या खेळण्याची. कोणती माहिती आहे? त्याचं उत्तर आहे भूलभुलैया. पाहिलं असेल ना सगळ्यांनी? 1.5-2 फूट उंचीचे झाडं तयार केले जातात. तेवढ्याच उंचीच्या झाडांचे वेगवेगळे वर्तुळं केल्या जातात आणि मुलाला त्यात सोडून दिल्या जातं. ते मुलगा तिकडं फिरत असतो, मुलगा इकडून तिकडे गोंधळ करतो. मुलगा प्रचंड गोंधळून जातो. गोंधळत नाही असं नाही, मुलगा प्रचंड गोंधळतो. पण गंमत आहे की त्याच्या त्या गोंधळण्याची मजा शेजारी उभं राहून आई आणि बाबा पाहत राहतात. पा कसा मजेदार करतोय, इकडून फिरतोय तिकडून फिरतोय, हा काही माझ्यापर्यंत येत नाही आहे. याची गंमत मोरया बसल्या बसल्या पाहत राहतो. म्हणून त्याने आपला भूलभुलैया तयार केलाय. बरं, गंमत अशी आहे, या भूलभुलैयातून सुटण्याचा मार्ग त्यांनी करून दिलाय. पण आपली अडचण कशी आहे? गोष्ट बदलवतो, कारण दृष्टांत मोजकाच असतो, दृष्टांत पूर्ण वापरता येत नसतो. मग त्या दृष्टांताला पुढचा दृष्टांत, एक खोली होती, त्या खोलीमध्ये एक आचार्य बसले होते. काही नाही, एकच खोली, त्या खोलीला कुठेही खिडकी नाही, एकच छोटंसं दार. त्या दारातून शिष्य आतमध्ये आला, गुरुजींच्या जवळ बसला आणि गुरुजींच्या जवळ बसलेल्या त्या शिष्याने गुरुजींचा संवाद ऐकायला सुरुवात केला, बोलणं ऐकायला सुरुवात केलं. तेवढ्यात चुकून एक भुंगा आतमध्ये आला. एक भुंगा चुकून त्या झोपडीमध्ये आला. सगळीकडे तो भुंगा गर 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 करत फिरतोय. त्या भुंग्याला काही केल्या बाहेर जाता येत नाही. त्या भुंग्याला काही केल्या बाहेर जाता येत नाही. शिष्य मात्र गुरूंना विचारतोय, महाराज मुक्तीचा मार्ग काय आहे? शिष्याचा संवाद चाललाय, महाराज मुक्तीचा मार्ग काय? गुरु काही बोलत नाहीत, शांत बसलेत. शिष्यच त्या भुंग्याकडे पाहतोय, ओरडतो शेवटी त्या भुंग्यावर, कारण त्याच्या त्या गुणगुणण्यामुळे याला डिस्टर्ब होतंय, याला ऐकू येत नाही. तो त्या भुंग्याला चिडून सांगतो, अरे म्हणे मूर्खा, काय इकडं तिकडं फिरतोय? जिथून आला तिथंच वापस जाता येतं, त्या दारातून बाहेर पड. गुरु म्हणाले, मी तुला तेच तर सांगतोय. भुंग्याला लागू पडतं का आपल्याला? जिथून आलो तोच मार्ग आहे बाहेर जायचा. या सगळ्यातून बाहेर जायचं असेल तर तिथूनच बाहेर पडता येतं. पण आपण दार लावायलाच तयार नाही आहे. आपली अवस्था कशी? तिसरा दृष्टांत सांगतो. एक मोठी विहीर होती, विहिरीसारखा असलेलं खोली होती. त्या खोलीला एकच दार होतं. त्याच्यात एक आंधळा सोडला होता. त्या आंधळ्याला आठ दिली होती, तू जर दारातून बाहेर येऊ शकला तर हरकत नाही, मी तुला मुक्त करील. राजाने दिलेली शिक्षा, भला मोठा महाल, या कोपऱ्याचा त्या कोपऱ्याला फिरता फिरता जड होईल असा एकाच जागी लहानसे एक दार ठेवलेलं. हा आपला आंधळा, त्याच्यामुळे नाईला त्यांनी भिंतीला धरून धरून चालायचा. भिंतीला धरून धरून चालायचा, पूर्ण गोल फिरून यायचा. नेमकं दार आलं की याला खास सुटायची. हा आपला हात भिंतीचा काढायचा, खाजवायचा, 2 पावलं पुढं जायचा, पुन्हा हात लावायचा, भिंत कंटिन्यू. नाही का? दार तेवढ्या वेळात गेलं नाही का? पुन्हा गोल फिरून यायचा, तिथं आला का याला पुन्हा खास सुटायची. हा पुन्हा खाजवायचा, पुन्हा फिरत राहायचा. फिरता फिरता मेला, दार सापडलं नाही. त्या आंधळ्याकरता कथा नाही, आपल्यासाठी आहे. सुटायचे मार्ग आहेत. मुदगलांनी दार दिलंय, पण प्रवचन सुरू झाले का मालिकेची खास सुटते आणि मग प्रवचन बंद पडतंय. नेमक्या वेळा आपल्याला काहीतरी दुसरं आठवतं. आज काय याचा फोन आला, उद्या काय तो बोलून गेला, परवा काय नातेवाईक, नेरवा काय हे, तेरवा काय ते. हे मध्ये मध्ये खाज सुटण्याचे प्रकार आहेत. ज्याला खाजवणं बंद करता येईल तोच बाहेर पडेल. मुदगलांनी दिलंय दार, आपण नेमकं नको तेव्हा खाजवतो, हा प्रॉब्लेम आहे. हे समजून घेण्यासारख्या मस्त कथा आहेत. त्यांनी सांगितलं, अरे मोरयानी या पद्धतीने ती माया तयार केली. गंमत नुसती माया तयार केली असं नाही आहे, त्या मायेतून सुटण्याचा मार्गही त्यांनीच दिलाय. आपण चोखाळत नाही, ही पंचायत आहे.
तो ज्याला चोखाळता येतो त्याचा पुढचा आनंदाचा भाग सांगितला. म्हणून ही सुंदर रचना आपल्याला पिपलायन नावाच्या ऋषींची सांगितली. त्याच्या पुढचा विषय सुरू होतो. जनकाने पुढचा प्रश्न विचारला. महाराज जनक म्हणतात, हे तुम्ही सांगितलं मला व्यवस्थित पटलं. ही माया का तयार केली ते सांगितलं. या मायेतून सुटण्याचा मार्ग तुम्ही सांगितला. कोणता? काल आपण सांगितलेला कर्मविपाक सिद्धांत. नाही का? या मायेतून कसं सुटायचं त्याचं उत्तर आहे, आज कर्म असे करा की जे कर्म माझ्या या मायेच्या बंधनाला ढिले करतील. आणि या मायेचं बंधन तोडायचं असेल तर ते कुठलंही असलं तरी बंधनाचं, आणि बंधन वाईटच. म्हणजे समजा कल्पना करा, उद्या मी तुम्हाला माझ्या घरी नेलं आणि एक लोखंडाची साखळी बांधून तुम्हाला एखाद्या खुंटीला बांधून ठेवलं तर तुम्हाला भयंकर वाईट वाटेल की नाही? पण जगात सुखदुःखाची अडचण मोठी विचित्र असते. मी समजा तुम्हाला लोखंडाच्या साखळीने बांधून ठेवलं, तुम्हाला काय होईल? त्याचं उत्तर आहे दुःख. बरं, समजा मी तुम्हाला सोन्याची एखादी गोष्ट भेट दिली तर तुम्हाला काय होईल? त्याचं उत्तर आहे सुख. बरोबर? सोनं मी तुम्हाला दिलं, तुम्हाला सुख होईल. बांधून मी तुम्हाला ठेवलं, तुम्हाला होईल ते दुःख. आता मी तुम्हाला सांगतो, सोन्याच्या साखळीने मी तुम्हाला बांधून ठेवलं, सुख का दुःख? दोन्ही गोष्टी एकत्र केल्या. बांधली ती साखळी सोन्याची, पण बांधून ठेवलेलं आहे. सुख म्हणायचं का दुःख हे न समजण्यात आयुष्य जातं. त्याला संसार असं म्हणतात. नाही का? सुखाचं आहे का दुःखाचं हेच कळत नाही. फायद्याचं आहे का वाईट आहे हेच कळत नाही. कारण वाईट आहे असं वाटायला लागलं का माणूस फायदे शोधतो, आणि फायद्याचं आहे असं वाटायला लागलं का नुकसान खोदतो. मोठी पंचायत आहे. सोन्याच्या साखळीने बांधलेला माणूस जसा सुखात की दुःखात, त्याची जी अवस्था आहे तीच आपली आहे. त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला कळलं नाही का? शुकान्योक्ती हिरे जडित कंजरी कणक पंजरी ही वसे, तथापि तो शुक मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. काय मजेदार रचना आहे. सोन्याचा पिंजरा केला, त्याच्यात बसवला, सुखात राहील का? तो म्हणतो नाही. सोन्याचा असू दे, रत्नाची वाटी, त्याच्या डाळिंबाचे दाणे सगळं दिलं तरी नाही, मला उडत जायचंय, झाडावरचं फळ खायचंय. हे ज्याला कळतं त्याला पोपट म्हणतात. नका, ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं? केवढी पंचायत आहे. पण तो पोपट पकडल्या जातो. का पकडल्या जातो? त्याचं उत्तर आहे, त्याला बोलता येतं. किती मस्त आहे. कावळा कधी पकडला? पिंजऱ्यात ठेवला नाही. का? कारण कावळ्याला बोलता येत नाही. लोक पोपट्यालाच पकडतात, कारण पोपट्याला बोलता येतं. बोलण्यापायीच प्रॉब्लेम होतात. सगळे बंधनं त्या बोलण्यापायी आहेत. बोलता आलं पाहिजे. आपण व्यवहारातलं बोलतो म्हणून अडकतो. ज्याला पोपटासारखं बोलता येतं पण व्यवहारातलं न बोलता भगवान व्यासांनी सांगितलेलं बोलता येतं, त्या शुकाचा शुकाचार्य होत असतो. काय बोलायचं ते कळलं पाहिजे. शुकाचार्य होता आलं पाहिजे. आपण नुसतेच पोपट आहोत नाही का? पोपट नाही झालो पाहिजे. शुकाचार्य व्हायचं. त्याचा हिशोब सांगितला, कर्मसिद्धांत सांगितला, आणि मग सांगितलं की असं जर आहे तर मला या कर्माचं स्वरूप सांगा. म्हणून मग कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी सांगितल्या. तुम्ही म्हणा हे सगळं तर झालेलं आहे. त्याचं उत्तर आहे, मध्ये मध्ये सिंहावलोकन करावं ना, मागे मागे वळून पाहावं. म्हणून अशा अध्याय टाकलेले असतात. कालपर्यंत जे झालं ते सगळ्याचं एकदा रिव्हिजन नाही का? रिव्हिजन का करायची? हा शब्द मोठा गोड आहे. आमच्या कॉलेजमधले पोरं दणान वापरतात नाही का? रिव्हिजन काय चालू आहे म्हटलं की रिव्हिजन. एक दिवस एका पोरीने मला गमतून जोरात सांगितलं, म्हणे सर मी काल नाही आली. मी तिला विचारलं, म्हटलं काल का नाही आली ग? रिव्हिजन करत होती म्हणे. मी जोरात हसलो. ते म्हणे काय झालं? म्हटलं तुला व्हिजन आहे का? आणि ज्याला व्हिजन नाही त्यांनी रिव्हिजन कशी करायची? केवढा गडबडीचा शब्द आहे. रिव्हिजन करण्याकरता पहिली व्हिजन असावी लागते नाही का? आपण पंचायत करतोय, रिव्हिजनच करतोय, नुसतंच घोकत बसलोय. त्याचा विषय नाही आहे. शास्त्रांनी सांगितलं कर्म, विकर्म, आणि मी सांगताना सांगितलं मुद्दाम सिंहावलोकन. सिंहासारखं मागं वळून पाहावं. मागं वळून पाहताना सुद्धा कोणासारखं ते कळलं पाहिजे ना, नाही तर गाढवही मागं वळून पाहत असते. पण गाढवाची अशी मस्त गोष्ट, खरं आहे की नाही मला माहीत नाही, मी ऐकलेलं तुम्हाला सांगतो, उपयोगी आहे आपल्या. खरं की नाही भानगडीत पडत नाही, मी बरं आहे ते सांगतो. खरंच ते तुम्ही पाहता, तुमच्या कामाचं असलेलं सांगतो. गाढवाच्या बाबतीत असं सांगतात की गाढव उन्हाळ्यात धष्टपुष्ट होतं, ते मस्त मजबूत होतं.
ज्या दिवसात त्याला खायला फारसं मिळत नाही त्या दिवसात उन्हाळ्यामध्ये ते धष्टपुष्ट होतं आणि पावसाळ्यात हिवाळ्यात ते बारीक होतं. खरं की नाही माहीत नाही, ते पहा तुम्ही वाटल्यास त्याचं निरीक्षण करा. पण ते तसं का होतं याच्यावर त्या गोष्टीकारांनी पुढचं सांगितलं. म्हणजे असं का होतं तर म्हणे त्याचं कारण आहे, गाढव खात खात जातं उन्हाळ्यात आणि मध्येच मागे वळून पाहतं, मागे सगळं ओसाड दिसतं, त्याला असं वाटतं जमलं आपण सगळं खाल्लं, म्हणून तर त्याला गाढव म्हणतात. ते या मानसिकतेत येतं की मी हे सगळं खाऊन मोकळं झालोय, याचा अर्थ आता मी स्थूल होणार, आणि त्या आनंदात ते स्थूल होतं. हिवाळ्यामध्ये ते मागं पाहतं, जिकडं तिकडं हिरवळ दिसते, त्याला वाटतं आपलं काही जमलं नाही, काही व्यवस्थित जेवण झालंच नाही, या दुःखामध्ये ते रोड होतं. असं ज्यांचं ज्यांचं होतं त्यांना गाढव म्हणतात. किती अजब आहेत कथा, किती मजेदार रचना सांगितल्या. बरं तुम्हाला काय बोललो, गाढवाबद्दल बोललो. किती सुंदर रचना आहे, किती मजेदार कथा आहेत, समजून घ्या. या सगळ्या गोष्टी अशा अर्थाने मग कर्म विकर्म आणि अकर्माचा हिशोब सांगितला. त्याच्याकरता फार सुंदर 2 शब्द आपल्या उपनिषदांनी दिले. त्याला कठोपनिषद म्हणतात, श्रेयस आणि प्रेयस. एका कर्म कसे करायचे, श्रेयस असले पाहिजे, प्रेयस नसले पाहिजे. आपण सगळे कर्म प्रेयस करतोय म्हणून गडबड आहे. श्रेयस आणि प्रेयस हे फार सुंदर शब्द आहेत, समजून घेण्यासारखे शब्द आहेत. कशाला श्रेयस म्हणतात, लंब जेवढे शास्त्रीय नाही सांगत, सोपा हिशोब सांगतो. जी गोष्ट आत्ता करताना त्रासदायक वाटते पण ज्याचा परिणाम चांगला असतो त्याला श्रेयस असं म्हणतात. कळलं व्यवस्थित? जी गोष्ट करताना त्रासदायक आहे पण परिणाम चांगला आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना मी सांगत असतो, उपनिषद शिकवताना, कारण अभ्यासक्रमात लावलेत मध्ये मध्ये, तुम्ही सांगताना सांगतो, जी गोष्ट आत्ता त्रासदायक आहे पण पुढं चांगली आहे त्याला श्रेयस असं म्हणतात. उदाहरणार्थ अभ्यास. आत्ता त्रास आहे, डोक्याला पंचायत आहे, पार डोकं फोडावं लागतं पण परिणाम चांगला आहे, त्याला श्रेयस असं म्हणतात. जी गोष्ट आत्ता करताना बरी वाटते पण ज्याचा परिणाम बेकार असतो त्याला प्रेयस असं म्हणतात. उदाहरणार्थ व्यसनं. सगळे व्यसनं करताना बरे वाटतात, तेवढ्या पुरते बरे वाटतात, नंतर परिणाम सगळ्यांचे वाईट असतात, म्हणून व्यसनाला प्रेयस म्हणतात, अभ्यासाला श्रेयस असं म्हणतात. ते अभ्यासाचं सूत्र जिच्यामुळे कळतं त्या बुद्धीला श्रेयसी असं म्हणतात. हे वर्गातला विषय मला आठवला म्हणून सांगितलं. मग मी मुलांना सांगतो, म्हटलं मुलांनो, जर समजा आयुष्यात काही चांगलं करायचं असेल तर श्रेयस निवडा, प्रेयस नाही. श्रेयसीच्या मागे लागा. आपली गडबड नेमकी तिथंच होते. मग आमच्या मुलांचे मस्त आवडते पिक्चर असतात. पहिल्या वर्गात मुलगा कॉलेजमध्ये येतो, त्याचा आवडता पिक्चर मैंने प्यार किया. फायनलला मार्कलिस्ट हातात येते, त्याचा आवडता पिक्चर मैंने प्यार क्यों किया. कर्मातीत गेलेलं असतं. श्रेयस आणि प्रेयसचा नेमका अर्थ आपल्याला कळला पाहिजे. जीवनामध्ये जे उपकारक आहे, आनंदी आहे, आणि आनंदी काय आहे, एक माझ्या मोरयाची उपासना, तेवढीच श्रेयस. ते सोडून बाकी सगळं प्रेयस. ठीक आहे, त्यातल्या त्यात व्यवहारातलं थोडंफार करा, पण ते सगळं करताना मागच्या बाजूला सांगितलं तसं गजानन 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 गजानन, ते विसरायचं नाही. जे काय कराल ते, प्रत्येक गोष्ट करत असताना मी भगवंताची उपासना करतोय ही भूमिका असली पाहिजे. असं जे केल्या जातं त्याला कर्म असं म्हणतात. दुसरं याच्या विपरीत जे होतं त्याला विकर्म असं म्हणतात. आणि जे जे कर्म केलं ते भगवंताला समर्पित करून टाकलं की त्याला अकर्म असं म्हणतात. भगवंताला समर्पित करून टाकणे या वाक्याचा अर्थ आहे, समजून घ्या व्यवस्थित, कारण त्यानंतर त्याच्यावर माझा अधिकार राहत नाही. आणि एकदा माझा अधिकार न राहण्याचा पुढचा अर्थ समजून घ्या. वर्गात मी एक दिवस शिकवायला गेलो, निकाल लागला, शिकवणं सुरू होतं, मध्येच निकाल आले, विद्यापीठाचे निकाल आले. एक विद्यार्थी धावत धावत माझ्याकडे आला, दणकून वर्गात पाया पडला. वर्गात पाया पडला आणि सांगितलं, सर मेरिट आलो, संस्कृतमध्ये 100 पैकी 100 तुमच्यामुळे मिळाले. पुढचं वाक्य फार महत्वाचं, तुमच्यामुळे मिळाले. मी 4 दिवस कॉलर टाईट करून चालत होतो. माझा पोरगा मेरिट, विद्यापीठात पहिला, 100 पैकी 100 मी शिकवल्यामुळे. नाही का, हा ज्याला त्याला माहिती आहे का, तुला कळलं का, तुला बोलू बोलू विचारू विचारू. 4 दिवस टिकलं.
4 दिवसानंतर दुसरं एक पोरगं आलं, रडत रडत आलं, नापास झालेलं होतं, संस्कृतमध्येच नापास झालेलं होतं. तेही मला बारीकमध्ये म्हणालं, सर तुमच्यामुळे. आता मी कोणाला सांगितलं नाही. कायम लक्षात ठेवा, जर त्याच्या मेरिट येण्याला कारणीभूत मी असेल तर याच्या नापास होण्यालाही कारणीभूत मीच आहे. हे ज्याला मान्य करता येत असेल त्यांनी मेरिटवाल्याचं श्रेय घ्यावं. आपल्याला फक्त मेरिटचं श्रेय घ्यायचं असतं आणि नापासवाल्याला सोडायचं असतं. असं चालत नाही. जीवनात काही चांगलं घडलं असेल तर ते माझ्यामुळे आणि बिघडलं तर ते तुमच्यामुळे, असं नसते. पण आपलं असंच असते. किती अजब गोष्ट आहे, लक्षात घ्या. मग त्याचा सोपा उपाय काय? त्याचं उत्तर त्या दिवशी मला कळलं. अकर्म म्हणजे काय मी सांगितलं दोन्हीकडे. भगवंता तुझ्यामुळे मी शिकवलं माझ्याकडून प्रामाणिकपणे, यांनी घेतलं तो मेरिट आला त्याचं भाग्य, हा नाही घेतलं हा नापास झाला त्याचं भाग्य. ना मी हे स्वीकारतो ना हे स्वीकारतो. मी फक्त कर्म करून मोकळा होतो, फळ सोडून देतो. याला अकर्म असं म्हणतात. आता पोरग मेरिट आलं तर मला आनंद वाटत नाही, नापास झालं तर दुःख वाटत नाही, कारण मी दोन्हीच्या पलीकडे आहे, नाही का. आणि दोन्हीच्या पलीकडे केव्हा होईल त्याचं उत्तर आहे, माझं काम आहे वर्गात फक्त बोलणे, मी त्याची जबाबदारी घेतो, समोरच्यांच्या ऐकण्याची नाही. मग अशी मस्त आमचा संवाद होता. बोलता बोलता रजनीशांचं एक वाक्य सांगितलं. रजनीश सांगतात, मी जबाबदार फक्त तेवढ्याच गोष्टीला आहे ज्या गोष्टीला मी बोललो. तुम्हाला जे कळलं त्याला मी जबाबदार नाही. किती मजेदार असेल, कारण तुम्हाला काय कळलं ते तुमच्यानुसार आहे. मी कुठं गृहीत धरतो त्याचं. मला जे बोलायचं त्याला मी जबाबदार आहे, तुम्हाला जे कळलं त्याला मी जबाबदार नाही. का? कारण अकर्म. मग तुम्ही म्हणाल का आम्हाला जे कळलं त्याला तुम्ही जबाबदारच नाही आणि तरी तुम्ही बोलताय, तर का बोलताय? त्याचं उत्तर मी शेवटी मोकळा होतो की नाही, गजानना अर्पणमस्तु. हां, याला म्हणतात अकर्म. ते नुसतंच म्हणायचं नाही अध्यायाच्या शेवटी. जे काय केलं ते भगवंता तुला समर्पित केलं. एकदा तुला समर्पित केलं म्हटल्यानंतर त्याच्या चांगल्याचाही मला त्रास होत नाही, वाईटाचाही त्रास होत नाही. वाईटाचा त्रास आपल्याला कळतो, लक्षात ठेवा. चांगल्याचा त्रास हा जास्त बेकार असतो, तो कळतच नाही. नापास झालेलं पोरग रात्रभर झोपत नाही, हे जसं खरं आहे ना, मी अनुभवाने सांगतो. मेरिट आलेलंही रात्रभर झोपत नाही. 2-3 वेळा मेरिट आलो आहे. जेव्हा जेव्हा मेरिट आलो तेव्हा रात्रभर जागा होतो, नाही का. माणूस सुखातही तीच अडचण आहे, दुःखातही तीच अडचण आहे. म्हणून ना सुख ना दुःख, आनंद. पुढची रचना ती मिळवण्याकरता काय करायचं? कर्म आपलं करत राहायचं, भगवंताला समर्पित करायचं. फळाचं तू पाहत बस, ते माझ्या हातात नाही. मी कर्म केलं तुझी उपासना म्हणून अकर्माचा विषय आपल्यासमोर सांगितला. आणि तो सांगितल्यानंतर पुढचा विषय येतात. त्यानंतर त्यांनी विचारलं, मग हे ज्याला कळलं त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. मगाचा विषय होता ना, व्यवहारामध्ये जे मिळतं ते ज्ञान नाही, हे कळणे याला ज्ञान म्हणतात. काय करावं ते कर्म, काय करू नये ते विकर्म, आणि सगळं समर्पित करावं ते अकर्म. हे ज्याला कळलं त्याला म्हणतात ज्ञान. पुढचा प्रश्न जनकांनी विचारला, या ज्ञानाचं स्वरूप मला नेमकं सांगा. त्याच्यावर त्यांनी मगाचा विषय थोडंसं पुन्हा उडून द्रुमिल नावाचे महर्षी त्यांना सांगतात की अरे, व्यवहारामध्ये आपल्याकडे सगळीकडे अविद्या असते. ही अविद्या बाहेरून येऊ शकते, आतून जे येतं ते ज्ञान, का. म्हणून बाहेरून येते ती अविद्या, आतून येतं ते ज्ञान. पुढच्या गोष्टीत सांगतो, बाहेरच्या गोष्टीची जी होते ती अविद्या किंवा माहिती, आतल्या गोष्टीचं जे होतं ते ज्ञान, का. ज्याच्यामुळे बाहेरचं सगळं कळतं ती माहिती, आणि ज्याच्यामुळे आतलं कळतं, आतला कळतो त्याला ज्ञान म्हणतात. ते ज्याच्याने मिळतं त्याला मुद्गल म्हणतात. वारंवार तेवढीच गोष्ट गोल फिरून आपल्या समोर आली. हे अंतरीचं ज्ञान असलं पाहिजे. आणि मग त्याच्याकरता मगाशी सांगितलं तसं ते ज्ञान खरं तर आपलं स्वरूप आहे. ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे. म्हणून आपल्याला मूर्ख म्हटलेलं आवडत नाही, नाही का. तो जो विषय आहे तो समजून घ्या. का ज्ञान आपलं स्वरूप आहे? त्याचं उत्तर आहे, आपण परमात्म्याचे अंश आहोत. आणि अंश जर असेल तर साधा हिशोब आहे. सोनं जर सोनं असतं तर सोन्याचा तुकडा लोखंड कसा असेल? सोन्याचा तुकडाही सोनंच असतं.
मी जर मोरयाचा अंश आहे असं मोरया स्वतः गणेश गीतेत सांगतोय, नाही का? ते तर त्यांनी स्वतः सांगितलंय ना. भगवद्गीतेत सांगितलं ममई अंशो जीव लोके जीवभूत सनातनः. आता भगवान खोटे कसे बोलतील? भगवान सांगतोय म्हटलं तर पक्क आहे, पण पंचायत असते बरं. भगवान सांगितलेलं जशाला तसं खरं होत नाही, नाही का? जशाला तसं म्हणजे त्यांनी सांगितलेलं खरंच असतं, आपल्याला व्यवस्थित कळत नाही. आत्ता परवामध्ये गणपती पुण्यात कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर एक माणूस येऊन मला भेटला. त्याने मला फार गंभीर प्रश्न विचारला. तो बिचारा त्या प्रश्नाने 6 महिने व्यथित होता. त्यांनी मला येऊन गंभीर प्रश्न काय विचारावा, तो मला म्हणाला, अहो काय झालं म्हणे, मी सगळ्या शाळांमध्ये मुलांना पसायदान शिकवायला सुरुवात केली. माणसाला मोठी पंचायत असते, थोडंसं काहीतरी आलं का लोकांना शिकवायची मोठी हौस आहे आपल्याला, बाकीच्यांना स्वतःला सोडून नाही का, इतरांना शिकवायची मोठी हौस. म्हणे मी सगळ्यांना पसायदान शिकवायला सुरुवात केली. कित्येक शाळेंमध्ये कार्यक्रम घेतले, जवळजवळ 5000 कार्यक्रम घेतले. 5000 कार्यक्रमानंतर म्हणे एक गडबड झाली. एक 9वीतला मुलगा माझ्याकडे आला आणि त्यांनी मला एक गंभीर प्रश्न विचारला. 6 महिने झाले म्हणे महाराज मी झोपत नाही आहे, खूप लोकांना विचारलं, नेमकं कोणी सांगतही नाही आहे. म्हटलं विचार बाबा, प्रयत्न करतो. आता एवढा मोठा प्रश्न आहे म्हटल्यानंतर एकदम आपण कसं हो म्हणायचं. म्हणे असं आहे म्हणे, सगळं पसायदान सांगितलं. सगळ्या पसायदानात माऊलींनी मागितलं जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो वगैरे वगैरे सगळं सांगितलं म्हणे. बरं हे सगळं झाल्यानंतर हे पसायदान मला द्या असं गुरु माऊलींना विचारलं. म्हटलं माऊली खोटं बोलणार नाहीत, प्रश्नच नाही. त्यानंतर त्यांचे गुरु महाराज, ते खोटं बोलायचा विषयच नाही, नाही का? निवृत्तीनाथांनी सगळं झाल्यानंतर शेवटी सांगितलं हा होईल दान पसावो. गॅरंटी दिली आहे, हा होईल, तू म्हणतोय तसं होईल. ओके म्हटलं की नाही? म्हटलं. त्या पोराने मला प्रश्न विचारला म्हणे, जर माऊली म्हणतीये जे खळांची व्यंकटी सांडो आणि निवृत्ती दादा म्हणतायत की असं होईल, तर तसं झालेलं का दिसत नाही? काय भारी प्रश्न आहे हो. 9व्या वर्गाचं पोरग मला सनक सनंदन सनातन सनत कुमारातलं वाटतं. ते काय ताकद आहे त्याच्या प्रश्नाची. म्हातारा 6 महिने झोपला नसेल तर काही खोटं नाही आहे, बरोबर आहे. 700 वर्षापूर्वी जर निवृत्तीनाथांनी सांगितलं हा होईल दान पसावो, पण झालेलं तर दिसत नाही. जगात तर खळांची संख्या वाढतच चालली आहे, स्वधर्माचा पत्ताच दिसत नाही आहे. स्वधर्म सूर्य मावळतो की काय असं होत आहे. मग माऊलींचं मागणं कसं खोटं ठरलं, निवृत्तीदादांचा आशीर्वाद कसा खोटा ठरला? म्हटलं बस शांतपणे. त्याला शांतपणे बसवलं. म्हटलं मधली एक ओवी तू सोडून दिली म्हणून गडबड झाली. म्हणे कोणती? म्हणे आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो आवे जी. कोणाचं होईल? जे ग्रंथांवर जगतील त्यांचं. बाकीच्याचा ठेका माऊलींनी घेतलेला नाही. आणि ग्रंथ कोणता? माऊलींच्या समोर ग्रंथ आहे भगवद्गीता, आणि तोच ग्रंथ, त्याच्यावर माऊली बोलतायत. म्हणून जो गीतेनुसार वागेल त्याचं काय? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, मग सगळं होईल. पण कोणाचं? जो गीतेनुसार वागेल त्याचं. ज्याने गीतेवर हात ठेवून खोटं बोलायचं ठरवलंय त्याचं भगवान काय करल. पण आजकाल तसंच केल्या जातं आणि त्याला सत्याची प्रतिज्ञा म्हणतात. मी गीतेवर हात ठेवून सांगतो, काही खरं सांगणार नाही आणि एक गोष्ट खोटी बोलल्याशिवाय राहणार नाही. याला आपल्याकडे न्याय म्हणतात. काय बोडखं फोडणार आहे? नाही, होतं, सगळं होतं. माऊलींनी मागितलेली प्रत्येक गोष्ट होते, माऊलींनी सांगितलेलं सगळं होतं, निवृत्तीदादांनी सांगितल्यानुसार होतं. पण जे ग्रंथानुसार जगतात त्यांचं होतं, बाकीच्यांचं होत नाही. सगळ्यांना सुखी व्हायची संधी आहे, सगळ्यांना आनंदी व्हायची संधी आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये मुद्गल दाटून येणार आहे, पण त्यांनाच जे मुद्गल वाचतील. बाकी त्यांचा ठेका घेतला नाही. उरलेल्यांनी मी, माझी बायको, माझं पोरगं, माझं TV, माझी मालिका कुशाल चालू द्या, नाही का? ते सुखी होण्याची शक्यता नाही. सुखी होण्याचा मार्ग आहे जे मुद्गलानुसार जगतील, वागतील त्यांना, बाकीच्यांना नाही. म्हणून ज्ञानाचं स्वरूप विचारलं. त्यानंतर त्यांनी आनंद कसा मिळवायचा ते सांगितलं. त्यानंतर ते म्हणतात बाह्य आनंद असतो, ज्ञानेंद्रियांना जो मिळतो तो
तोही आनंद आहे. पण तो आनंद मिळवणे याचा अर्थ उगीच हाताला खाज सुटली म्हणून खाजवणे, त्यातला आनंद घ्यायचा नाही आहे. बाह्य आनंद घ्यायचा याचा अर्थ कर्मातला आनंद, अंतर्गत आनंद घ्यायचा याचा अर्थ चित्ताच्या माध्यमातून तो ज्ञानाचा, त्यानंतर द्वंद्वात समान राहणे हा समचा आनंद, हे सगळं सोडून देऊन याच्याशिवाय आनंदी राहणे याला नेती आनंद. 4 प्रकारचे आनंद चमस नावाच्या आचार्यांनी सांगितले. सगळ्या कर्मात जो माणूस असा सुखाने जगतो त्याचे जे कर्म, त्या कर्माला आपल्याकडे सुंदर शब्द वापरला भक्ती. करतोय कर्मच आहे पण त्याची कर्म भक्तीत परिवर्तित झालं. म्हणून जनकांनी प्रश्न विचारला, भक्तीचं स्वरूप सांगा. त्याच्यावर करभाजन नावाचे ऋषी त्यांना समजावून सांगतायत. ते नारायण म्हणतायत भक्ती 9 प्रकारची असते. बोललोय आपण त्याच्यावर, पुन्हा पुन्हा प्रकार नाही सांगत. 9 प्रकारची भक्ती असते, पण भक्तीचं स्वरूप सांगितलं. भक्तीने काय व्हावं, या 9 प्रकारे माणसाचं चित्त द्रवित होतं, रसपूर्ण होतं, भक्तीत रस निर्माण होतो. आणि एकदा रस निर्माण झाला तरच पुढची गोष्ट होते. कोणती? भगवंताच्या जवळ जाणे. कारण प्रवाह नावाची गोष्ट फक्त रसात असते, दगड हालत नाही. भक्ती निर्माण झाली की माणूस भगवंताच्या दिशेने जाऊ शकतो. आणि नुसता जाऊ शकत नाही, भगवंतामध्ये मिसळू शकतो. कारण 2 त्याच गोष्टी मिसळतात ज्या सारख्या असतात. ज्यात रस निर्माण होतो तोच भगवंतात मिसळू शकतो. कारण भगवंताचं स्वरूप आहे रस. उपनिषद सांगतं रसो वै सहा. तो रस आहे. आणि तो जर रस असेल तर मला त्याच्याजवळ जायचं असेल तर मला रसाळ व्हावं लागेल. मी असेल कोरडा आणि त्याच्याजवळ जाऊन पोचेल, जमत नाही. रसाळ व्हावं लागेल. रसाळ झालं की एकमेकात मिसळतं. तसा रसाळ भक्त रसपूर्ण परमात्म्यात मिसळतो. याला समरसता म्हणतात. 2 रस समान होऊन जातात, एकमेकात येतात. म्हणून करभाजनांनी आणि मग त्या निमित्ताने त्या 9 ऋषींनी सांगितलं, अरे तुला जर आनंद मिळवायचा असेल तर पहिले रस घ्यायला शिक. प्रत्येक गोष्टीत रस घ्यायला शिक. आपली पंचायत आहे, सगळ्यात आपण नाराज. काहीही केलं की नावं ठेवत राहतो. हे असं काऊन, ते तसं काऊन, ते तसं काऊन, ते तसं काऊन. मुद्गल नाही होऊ शकत. मुद्गल त्यालाच होता येतं ज्याला रस घेता येतो, आनंद घेता येतो. आणि आपल्याला रस घेण्याची जागा कोणती? त्याचं उत्तर आहे भोजन, नाही का? त्याच्यामुळे त्या रसाच्या तुमच्यामध्ये आडवा न येता मी या रसाला आयुष्यभर सांभाळा एवढं सांगून थांबतो. जनकांचा संवाद, बाकीचं सगळं उद्या. तोपर्यंत जय गजानन.